आता आपण स्टार्ट करणार आहोत PYQs 2021 चा हा क्वेश्चन आहे, 2021 चा फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, चेक करू काय विचारतायत ते. जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स असं विचारतायत, पण हे आपण अजून त्याला मोठं करायला पाहिजे. ठीक आहे, एक मिनिट थांबा जरा. ओके, आता जरा मोठं दिसेल. ठीक आहे, काय विचारलंय? जॉइंट इक्वेशन ऑफ pair of lines through origin and making an equilateral triangle with the line x equals to 3. ओके, आता ह्याचा ग्राफ तयार करू आपण पटकन, डायग्राम याची. x equals to 3 म्हणजे काय असणार? ही लाईन x equals to 3. ठीक आहे, इथून 3 मधून चालली आहे, x equals to 3 ही लाईन आहे. तर या लाईन सोबत काय करतायत? दोन लाईन्स आहेत ज्या की पास होत आहेत ओरिजिन मधून आणि इक्विलॅटरल ट्रायंगल बनवत आहेत या लाईन सोबत. या लाईन सोबत इक्विलॅटरल ट्रायंगल बनवतात आणि इथून पास होतात ओरिजिन मधून. म्हणजे एक लाईन अशी असायला पाहिजे, दुसरी लाईन अशी असायला पाहिजे. ठीक आहे ना? तर हा काय होईल? एक इक्विलॅटरल ट्रायंगल बनेल. आणि जर हा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर आपल्याला माहिती आहे प्रत्येक अँगल किती असणार आहे? 60 60 60 असणार आहे. तर हा 60 जर बायसेक्ट झाला असेल या लाईनने तर हा 30 होईल आणि हा 30 होईल. ठीक आहे ना? म्हणजे लाईन 1 आहे, या लाईन 1 चा जो स्लोप आहे m1 तो काय भेटेल आपल्याला? tan 30 म्हणजे 1/√3 भेटेल हा स्लोप. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे? यांचं कंबाईन इक्वेशन पाहिजे मला वाटतं, जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. ठीक आहे, सेकंड लाईनचा जो स्लोप मिळेल आपल्याला, याचा स्लोप कसा फाइंड कराल तुम्ही आता? तर हा -tan 30 होईल ना स्लोप याचा. हा m2 जो लिहू आपण तो असेल tan मायनस, हा अँगल किती असणार? हा अँगल -30 डिग्री आहे, म्हणजे tan ऑफ -30 म्हणजेच काय होईल ते? -tan 30, तर -1/√3. ठीक आहे, हा स्लोप सेकंड लाईनचा मिळाला, हा स्लोप फर्स्ट लाईनचा मिळाला. आणि यांनी विचारलं आपल्याला जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन मेकिंग इक्विलॅटरल ट्रायंगल विथ x = 3. ठीक आहे, मग आता या दोन लाईनचं आपल्याला कंबाईन इक्वेशन जर बनवायचं असेल तर आपल्याकडे शॉर्टकट आहे. शॉर्टकट काय आहे की y² मायनस m1 प्लस m2, तर स्लोप माहिती असतील दोन आपल्याला, इंटू xy प्लस m1 m2 इंटू x² = 0. हे आपलं इक्वेशन असतं आपल्याकडे. हा आपण मगाशी शॉर्टकटमध्ये पहिल्या पार्टमध्ये म्हणजे हे इक्वेशन आपण लिहून ठेवलेलं आहे. यात फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आता. तर हे y² होणार आहे मायनस m1 प्लस m2 काय होईल रे? 1/√3 मायनस 1/√3 0 होऊन जाईल. ते हा टर्म 0 झाला म्हणजे मध्ये 0 सोबत xy 0च आहे आणि प्लस m1 इंटू m2 पाहिजे ना आपल्याला. तर ते दोघांचा प्रोडक्ट केला तर काय मिळणार आहे? -1/3 मिळणार आहे प्रोडक्ट इंटू x² = 0. डिनॉमिनेटर सेम करूया आता आपण इथे. तर डिनॉमिनेटर सेम करून काय होईल? हा 3 इकडे मल्टिप्लाय झाला म्हणजे 3y², हा मायनस वाला x² अपॉन मध्ये 3 = 0. म्हणजे आपण इक्वेशन काय लिहिणार याचं? x² ला तिकडे प्लस केलं मी, 3y² मायनस झाला म्हणजे 3y² = 0. हे असेल दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन ज्या ओरिजिन मधून पास होत आहेत आणि x = 3 या लाईन सोबत काय करतायत? त्या इक्विलॅटरल ट्रायंगल बनवत आहेत. ठीक आहे, तर आपल्याला डायग्राम बनवणं इम्पॉर्टंट आहे. जर डायग्राम तयार झाली एकदा की मग काही जास्त विशेष राहत नाही. कारण जर या दोन लाईन्स असतील तर यांचा अँगल 60 हे तर माहिती आहे आपल्याला. हा अँगल 60, हा अँगल 60, हा पूर्ण 60 आणि तो बायसेक्ट होईल मग आता याच्यामध्ये. कारण हे दोन्ही साईडला सेम अँगल बनवतात लाईन, त्या इक्वली इन्क्लाइंड असतील त्या, कारण तो इक्विलॅटरल ट्रायंगल तयार झालाय. हे अँगल 60 60 वाले आहेत तर तो हाफ होईल आपोआपच. ठीक आहे ना? तर हे असं तयार होईल सगळं. दोन स्लोप मिळतील, दोन स्लोप मिळाले की त्या म्हणून आपण कंबाईन इक्वेशन बनवायचं लाईनचं. ठीक, चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन, इफ द इक्वेशन, हे गिवन इक्वेशन आहे, काहीतरी इक्वेशन दिलंय. ठीक आहे, हे इक्वेशन दिलंय आपल्याला 3x² - kxy - y 3y² = 0 रिप्रेझेंट्स द बायसेक्टर ऑफ अँगल बिटवीन लाईन्स. ओके, यांच्या बायसेक्टरचं कंबाईन इक्वेशन आहे ते, असं म्हणतात ते. दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स द बायसेक्टर्स ऑफ अँगल बिटवीन दीज लाईन्स. याच्यामध्ये ज्या दोन लाईन असतील यांच्या ज्या बायसेक्टर्स आहेत, यांच्या बायसेक्टरचं इक्वेशन कुठलं आहे? हे वाला इक्वेशन त्यांच्या बायसेक्टरचं आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं आहे? याच्यातला k फाइंड करा म्हणून सांगितलंय. बरं, आता आपल्याकडे कंडिशन आपण मागाशी बघितली. जर असं काहीतरी इक्वेशन दिलं असेल तर आपण बायसेक्टरसाठी इक्वेशन काय सांगतो? x² - y² अपॉन a - b = xy अपॉन h. हे आपलं
अँगल बायसेक्टरसाठी कंबाईन इक्वेशन असतं. मग शॉर्टकटमध्ये आपण बघितलं पहिल्या पार्टमध्ये. हे याच्यामध्ये व्हॅल्यूज टाका फक्त आता काय होतील त्या. तर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन ए म्हणजे कोण आहे आपल्याकडे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 मायनस बी म्हणजे वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट तो -4 आहे इक्वल्स टू एक्स वाय अपॉन एच. एच म्हणजे काय असतं रे, एक्स वाय सोबत जो टर्म असतो आपला, हे लक्षात द्या एक मिनिट थोडंसं आता, की तुमचं हे इक्वेशन असं आहे ए एक्स स्क्वेअर प्लस 2h एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0. हे आपलं इक्वेशन आहे स्टँडर्ड होमोजेनियस डिग्री 2 वाला इक्वेशन. याच्यामध्ये काय ए म्हणजे हा एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे हा वाला, बी म्हणजे वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट इथे येतो, एच म्हणजे काय बट एक्स वाय सोबत जे काही असेल ना ते 2h असणार. एक्स वाय सोबत जे असेल ते 2h आहे, त्याचा हाफ केला तर एच मिळणार आपल्याला. इथे जो एच तुम्हाला पाहिजे, इथे आता एक्स वाय सोबत कोण आहे, एक्स वाय सोबत आहे -3. पुन्हा देऊ आपण तिथे एक्स वाय सोबत कोण आहे, तर इथे बघा ना एक्स वाय सोबत कोण आहे आता, तर एक्स वाय सोबत -3 आहे. ठीक आहे ना, मग -3 म्हणजे कोण असणार 2h. एक्स वाय सोबत 2h असतो, तर एक्स वाय सोबत -3 म्हणजे हा 2h म्हणजे -3, तर h म्हणजे काय असेल याचा हाफ. कळतं ना, हे इथला 2h म्हणजे तिकडचा -3, तर h म्हणजे काय असणार आहे -3/2 असणार आहे. तर हे काय होईल -3/2 होईल हा h. ठीक आहे, या सगळ्या व्हॅल्यूज तर सबस्टिट्यूट केल्या आपण. आता कॅल्क्युलेशन करून घेऊ. तर हे वर जाईल, हा 2 तर वर येणार इकडे. इथे काय झालं एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन हा झाला 5 खाली, तिकडे झाला 2xy अपॉन -3. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. तर हे -3x स्क्वेअर, ठीक आहे, हे होणार आहे -3x स्क्वेअर मायनस मायनस प्लस होईल 3y स्क्वेअर. हा 5 इकडे मल्टिप्लाय झाला तर हा 10xy झालाय. या टाईपचं इक्वेशन तयार होत आहे. याला आपल्याला एक्स स्क्वेअरला पॉझिटिव्ह बनवायचं, शिफ्ट करा तिकडे, सगळ्या टर्म तिकडे शिफ्ट होतील. तर हे इक्वेशन झालं माझ्याकडे 3x स्क्वेअर, तिथे ऑलरेडी प्लस 10xy आहेच, आणि हा तिकडे मायनस झालाय 3y स्क्वेअर इक्वल्स टू 0. हे वाला इक्वेशन तयार झालं बायसेक्टरसाठी. ठीक आहे, आता हे इक्वेशन म्हणजेच काय सांगितलंय, हे वाला इक्वेशन. आणि हे कम्पेअर करून आपल्याला काय करावं लागेल, याला कम्पेअर करून फक्त तुम्हाला आता के ची व्हॅल्यू सांगायची काय आहे ती. ठीक आहे, चलो आता बघा इथे काय झालं 3x स्क्वेअर, तर 3x स्क्वेअर आहेच, नंतरचं -3y स्क्वेअर -3y स्क्वेअर पण आहे जागेवर. इथे जो 10xy तो म्हणजे इकडे काय -kxy, म्हणजेच इथे जो xy सोबत आहे तो 10 इक्वल्स टू इथे xy सोबत कोण आहे -k, तर k म्हणजे काय असेल मग -10. सिंपल आहे, समजते ना. जे काही तुम्हाला गिवन आहे त्याच्यावरून आपण सुरुवात केली. हे जॉईंट इक्वेशन गिवन आहे लाईनचं, यांच्या बायसेक्टरचं इक्वेशन हे दिलं म्हणता ते. तर आपल्याकडे कंडिशन आहे बायसेक्टरसाठी, जर हे बायसेक्टर असते आपल्या दोन ज्या लाईन्स आहेत त्यांचं बायसेक्टरचं कंबाईन इक्वेशन पाहिजे असेल तर हे यूज करणार आपण इक्वेशन. याच्यामध्ये आपण ए आणि बी सबस्टिट्यूट केले, तिथून एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट ए, वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट बी असेल तो, आणि एक्स वायचा कोइफिशियंट कोण असतोय 2h, तर तिथे आपल्याला h पाहिजे. तर जो एक्स वायचा कोइफिशियंट आहे तो म्हणजेच आपल्याकडे -3 आहे, म्हणजे 2h म्हणजे -3 झाला, तर h म्हणजे काय असेल त्याचा हाफ असेल. ठीक आहे, तो आपण सबस्टिट्यूट केला, आणि हे इक्वेशन जे तयार झालंय आता, हे इक्वेशन म्हणजेच हे वाला इक्वेशन त्यांनी जे गिवन आहे आपल्याला त्याचं बायसेक्टरचं इक्वेशन. याच्यातला k म्हणजे कोण असेल, जो एक्स वाय सोबत असेल तो. इथला -k म्हणजे 10 आहे, तर k म्हणजे -10 आहे. ठीक आहे, हे पण सिंपल आहे. चला पुढे जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे, की m+3n इंटू m+3n इंटू, आणि पुढे काय सांगितलंय ते 3m+n. ठीक आहे, इक्वल्स टू गिवन आहे 4h स्क्वेअर. ठीक आहे, हे जर 4h स्क्वेअर असेल तर आता आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे ॲक्यूट अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. ओके, हे लाईनचं इक्वेशन दिलंय कंबाईन इक्वेशन. हे कंबाईन इक्वेशन गिवन आहे आपल्याला, हे वालं हे लिहून घेऊया आपण. असं दिलंय mx स्क्वेअर प्लस 2hxy प्लस ny स्क्वेअर इक्वल्स टू 0. हे वाला इक्वेशन दिलंय, आणि याच्यामध्ये अँगल बिटवीन लाईन्स पाहिजेत. अँगलचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहेच, मगाशी बघितलं आपण. असं जर होमोजिनियस इक्वेशन दिलं असेल, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2, तर अँगल बिटवीन लाईन्स काय असतोय tan थीटा इक्वल्स टू मॉड ऑफ 2√h स्क्वेअर मायनस ab अपॉन मध्ये a प्लस b. ठीक आहे ना, हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, आता सगळ्यांना माहिती आहे हा फॉर्म्युला. याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण. आपल्याला तर अँगल माहित नाही, तो फाइंडच करायचा आहे म्हणा थीटा. ठीक आहे, तर हा tan थीटाच ठेवावा लागेल. हा tan थीटा इक्वल्स टू मॉडच्या आतमध्ये 2 इंटू रूटच्या आतमध्ये h स्क्वेअर. h म्हणजे काय असणार, hच असणार आहे, तर h स्क्वेअर आहे
मायनस ए बी म्हणजे काय बघा आता, ए म्हणजे एम आहे, बी म्हणजे एन आहे. ए बीच्या ऐवजी एम आणि एन वापरलेले आहेत, तर हा ए बी म्हणजे एम एन झाला आणि अपॉन मध्ये ए प्लस बी म्हणजेच एम प्लस एन. ठीक आहे, हे पण झालंय. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करावं लागेल, कारण आपल्याला तो मॉड काढायचा आहे. ठीक आहे ना, तर दोन्हीकडे स्क्वेअरिंग करू आपण. तर स्क्वेअरिंग करून काय मिळणार, अँगल बिटवीन टू लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. ठीक आहे, असं करूया काहीतरी. दोन्हीकडे स्क्वेअरिंग करू. इकडे होईल टॅन स्क्वेअर थिटा. टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय झाला, 4 इंटू हा रूट जाईल स्क्वेअर केल्यावर एच स्क्वेअर मायनस एम एन अपॉन एम प्लस एनचा ब्रॅकेट स्क्वेअर. अरे हा टॅन स्क्वेअरचं काय करणार आपण मग. ठीक आहे, बघूया आपण काय होतं ते. ओके, आता पुढे काय करावं लागेल, इकडे टॅन स्क्वेअर थिटा आहेच आपला, इक्वल्स टू हा जो 4 आहे मल्टिप्लाय केला तर हा होईल 4h स्क्वेअर आणि हा होईल 4mn. बरोबर ना. तर 4h स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. 4h स्क्वेअर काय, हा 4h स्क्वेअर डायरेक्टच गिवन आहे. 4h स्क्वेअर म्हणजे कोण, हा जो पहिला 4h स्क्वेअर बनणार आहे तो म्हणजे कोण आहे, m प्लस 3n इंटू 3m प्लस n. ठीक आहे ना, आणि मायनस इथे काय होतंय 4mn, हा होतोय 4mn डिवायडेड बाय m प्लस n ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, असं तयार झालं. हे सिम्प्लिफाय करू पुढे अजून जाऊन. दोन ब्रॅकेट मल्टिप्लाय करा तर हा 3m स्क्वेअर झाला, नंतर mn झाला, mn प्लस 9mn हे झाले 10mn. ठीक आहे, आणि नंतर प्लस 3n स्क्वेअर आणि मायनस 4mn आहेच पुढे. साधे साधे कॅल्क्युलेशन, सिंपल कॅल्क्युलेशन करत चाललोय आपण स्टेप बाय स्टेप. नवीन काहीच नाही केलंय. तुमच्याकडे इक्वेशन दिलं हे वाला, दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन. फॉर्म्युला आहे हा वाला तुमच्याकडे. त्याच्यातल्या ज्या दोन लाईन असतील त्या दोन लाईन्स मधला अँगल, त्या अँगलचा फॉर्म्युला आहे ऑलरेडी आपल्याकडे, टॅन थिटा वाला. आपण त्यात सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. बाकी वेगळं काही नाही, फक्त ए आणि बी च्या ऐवजी एम आणि एन आहे. इथपर्यंत आलो. आता हा मॉड काढायचा आहे मला, तर दोन्हीकडे स्क्वेअर केलाय मी. दोन्हीकडे स्क्वेअरिंग केला, हा रूट गेला, हा 4 झाला, हा एम प्लस एनचा स्क्वेअर झालाय. आणि हा जो इथे 4h स्क्वेअर बनतोय तो गिवन आहे मला इथे क्वेश्चन मध्ये, 4h स्क्वेअरची व्हॅल्यू. मग आपण काय केलं, इथे जो 4h स्क्वेअर आहे त्याच्याऐवजी हे दोन ब्रॅकेट लिहिले आणि इक्वल्स टू मायनस पुढे 4mn आहेच, खाली स्क्वेअर आहेच. तर या दोन ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेतलंय, हे तीन टर्म तयार झालेत आणि हा मायनस 4mn लिहिलाय मी. ठीक आहे ना आतापर्यंत. इथे खाली m प्लस एनचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आणखी सिम्प्लिफाय करा पुढे जाऊन, तर हा 3m स्क्वेअर आहे, हा 10mn मायनस 4mn म्हणजे हा प्लस मध्ये 6mn तयार झाला आणि प्लस 3n स्क्वेअर खाली. इथे m प्लस nचा ब्रॅकेट स्क्वेअर आहेच म्हणजे जसा आहे तसाच. 3 जर कॉमन घ्याल वरून तर तिथे काय बनणार आहे, m स्क्वेअर प्लस 2mn प्लस n स्क्वेअर अपॉन मध्ये काय आहे तर m प्लस nचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आणि एक ऑब्झर्व करा आता की जो ब्रॅकेट तयार झालाय तो काय, m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर प्लस 2mn म्हणजेच m प्लस nचा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हा ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर कॅन्सल होतील. आन्सर मध्ये काय राहिलंय, 3 राहिलंय. बट हे कोणाचं आन्सर 3 आलंय, टॅन स्क्वेअर थिटाचा आन्सर 3 आला. इकडे टॅन स्क्वेअर थिटा आहे लेफ्ट हँड साईडला. ठीक आहे ना. मग टॅन स्क्वेअर थिटा जर 3 असेल तर टॅन थिटा काय असायला पाहिजे, टॅन थिटा असायला पाहिजे √3. बट तो प्लस और मायनस दोन्ही पॉसिबल आहे. बट जर मायनस वाला घ्याल ना तर टॅनची व्हॅल्यू मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये चाललो आपण. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, ॲक्यूट अँगल. ॲक्यूट पाहिजे म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटच्या आतला अँगल पाहिजे, 90 पेक्षा लेस वाला अँगल पाहिजे. मग त्याच्यामध्ये टॅन तर पॉझिटिव्ह असणार म्हणून आपण याला पॉझिटिव्ह वाला घेणार आहेत. मग टॅन थिटा जर √3 असेल तर थिटा किती असायला पाहिजे, इकडे आता टॅन 60 असतो √3 म्हणजे टॅन π/3 असतो. ठीक आहे, टॅन π/3 असतो √3 म्हणजे थिटा किती असेल तर π/3 असेल. समजते का सगळ्यांना. सिंपल एक फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन होता, सरळ फॉर्म्युला आहे. त्यात फक्त एक व्हॅल्यू गिवन आहे 4h स्क्वेअरची, ती आपण सबस्टिट्यूट केली आणि बाकी सगळं ते आपोआप सॉल्व्ह होत गेलं. ठीक आहे, ओके. चलो पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. नेक्स्ट वाला क्वेश्चन, एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय द लाइन्स अँड y = 9 इज. ओके, या ट्रायंगलचा एरिया विचारलाय. कुठल्या ट्रायंगलचा एरिया आहे हा, तर एक लाईन दिली तुम्हाला, काय लाईनचं नाव आहे, y = 9. ठीक आहे, असं काहीतरी करूया आपण आता, डायग्राम बनवू. y = 9 म्हणजे ही समजा लाईन आहे, y = 9 वाली लाईन आहे. ठीक आहे ना. आणि या लाईन सोबत हे जे इक्वेशन दिले म्हणजे हे दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन, डिग्री 2 वाला होमोजेनियस.
ह्या दोन्ही पण लाईन कुठून पास होतील, ओरिजिन मधून पास होतील. मग या दोन लाईन आणि ही एक लाईन यांच्यामध्ये जो ट्रायंगल तयार होईल त्या ट्रायंगलचा विचारला आपल्याला एरिया. ओके, मग सगळ्यात पहिले मला काय वाटतं ना की आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करू, यांच्या दोन सेपरेट लाईन्स बनवून घेऊयात. ठीक आहे, यांच्या दोन सेपरेट लाईन्स, दोन लाईन कंबाईन आहेत ना याच्यामध्ये, तर आपण काय करायचं, त्यांना आता सेपरेट करायचं दोन लाईन्सला. ठीक आहे, दोन लाईन सेपरेट करून बघू. म्हणजे ट्रायंगल कुठे बनणार ते माहित नाही आपल्याला अजून क्लिअर, त्यामुळे एरिया पण नाही सांगता यायचा. जर या दोन लाईन सेपरेट करता आलं तर आपल्याला सांगता येईल त्या लाईन्स कुठे जातील, त्या मिळाल्या की एरियासाठी बघू आपण काय करायचं. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले एक काम करू, इक्वेशन लिहून घेऊयात. 18x² - 9xy + y² = 0 असं हे गिवन आहे. या लाईन सोबत आता जो ट्रायंगल बनेल, ठीक आहे, मला वाटतं काय हरकत नाही. एक काम करूयात, या दोन लाईनचं इथून जातीलच हे तर कळतंय आपल्याला. या ज्या दोन लाईन असतील ना त्या इक्वेशनच्या ज्या दोन लाईन्स आहेत सेपरेट करायचा विचार केला मी, पण त्याच्याऐवजी अजून एक काम करतील आपल्याला की या दोन लाईन तर कुठून पास होतील, या पॉईंटमधून, ओरिजिनमधून. ठीक आहे, समजा एक अशी गेली एक अशी जाईल, माहित नाही अजून आपल्याला, पण आपण असं एक डायग्रामॅटिकली दाखवतोय फक्त की अशा असतील, असे काही गॅरंटी नाही लाईन्स. त्या दोन्ही पण इकडे पण असतील असं काही सांगता येत नाही. दोन्ही पण फर्स्ट क्वाड्रंटमध्ये गेल्यात, दोन्ही पण सेकंडमध्ये गेल्यात, असं पण होऊ शकतं. असे काही फिक्स नाही की असंच असतील त्या लाईन्स. मी फक्त एक डायग्राम काढायची म्हणून ती दोन लाईनची काढली आहे. पण एवढं मात्र फिक्स आहे ते कुठून जातील, इथून जातील, ओरिजिनमधून पास होणार आहेत, कारण ते होमोजिनियस इक्वेशन आहे. मग आता हा जो ट्रायंगल झाला तयार, या ट्रायंगलची हाईट मला सांगा किती होईल ती. हाईट तर हीच असेल ना, परपेंडिक्युलर वाली. म्हणजे हाईट म्हणजेच काय असेल, इथे तर 9 आहे हा पॉईंट, 9 तर हाईट फिक्स झाली ट्रायंगलमध्ये. ट्रायंगलची हाईट मला फिक्स भेटली 9 आहे म्हणून. आता मला पाहिजे बेस, म्हणजे ही साईड पाहिजे. हे जे दोन पॉईंट्स आहेत, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, हे दोन पॉईंट जर भेटले आपल्याला तर ते डिस्टन्स आपण सांगू शकतो. त्या एकाच लाईनवरचे दोन पॉईंट्स आहेत, एक्स कॉर्डिनेटमधला डिफरन्स जो असेल ते बेस असेल म्हणजे ट्रायंगलचा. मग हे फाइंड करण्यासाठी या दोन पॉईंटचे एक्स कॉर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे आहेत. एक्स कॉर्डिनेट कसे फाइंड करणार की ही एक लाईन आणि या दोन लाईन यांचं इंटरसेक्शनचे पॉईंट्स आहेत ते. मग त्यांचं इंटरसेक्शन कुठून काढणार आपण, इथून काढूयात ना, की ही एक लाईन आणि या दोन लाईन यांचे इंटरसेक्शनचे पॉईंट्स पाहिजेत. तर काय करायचं, इथून जो y = 9 आहे तो इकडे सबस्टिट्यूट करायचा. म्हणजे काय होईल, हा होईल 18x² - 9x × 9 आणि + 9² = 0. म्हणजे 18x² - 81x + 81 = 0. 9 ने कट करा तर 2x² राहिला, -9x + 9 = 0. आपण त्याला काय केलंय, 9 ने कॅन्सल केलं. ठीक आहे, आता काय होईल, मल्टिप्लिकेशन 18 पाहिजे मला आणि 9 पाहिजे. तर काय करता येईल, -6 आणि -3 करणार मी, तिथे स्प्लिट करणार मिडल टर्मला. तर याचे असं स्प्लिट केल्यानंतर आन्सर काय असणार, x = काय असेल रे, 6/2 म्हणजे 3 असेल एक आन्सर, आणि हा दुसरा असेल 3/2. हे 2x मिळाले. म्हणजे एक जो x असेल एक्स कॉर्डिनेट. आता याचं मिनिंग तुम्हाला समजलं का, हे डायग्राम अशी नाही आहे, म्हणजे याच्या दोन्ही लाईन्स आहेत, दोन्ही लाईन्स एकाच साईड, याच साईडला आहेत, कळते ना. हे जे होतं, आता ही लाईन कट करून द्या, हा ट्रायंगल तयार झालाय आपल्याकडे. हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे. हाईट तरी पण त्याची तीच आहे, हाईट तर काय बदलणार नाही. ठीक आहे ना, परपेंडिक्युलर जी आहे तीच हाईट आहे, फक्त बेस म्हणजे हा असेल. ही जी साईड आहे आता, ही साईड म्हणजे बेस आहे. आणि ही साईड कशी फाइंड करणार, तर पहिला एक्स कॉर्डिनेट 3/2 मिळाला, म्हणजे इथे किती असेल, हा एक्स कॉर्डिनेट 3/2, दुसरा एक्स कॉर्डिनेट 3 आहे. ठीक आहे, एक्स कॉर्डिनेट आपण फाइंड केले पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. मग ही लेंथ किती असेल, तर 3 - 3/2. ही लेंथ म्हणजे काय, त्या ट्रायंगलचा बेस. पहिली गोष्ट आपल्याकडे हाईट तर फिक्स झाली 9 असेल, म्हणून बेस कसा फाइंड करणार आपण, इथून इथपर्यंत 3 आहे, त्या 3 मधून तो 3/2 जर मायनस केला तर काय मिळेल रे, 6 - 3 म्हणजे पुन्हा 3/2 मिळणार आहे. तर बेस पण मिळालाय, हाईट पण मिळाली, संपलं आपलं काम. ट्रायंगलचा एरिया सगळ्यांना माहिती आहे आता. एरिया ऑफ ट्रायंगल काय असतोय, हाफ इंटू बेस इंटू हाईट असतोय. तर हे काय बनणार आहे बाबांनो, बेस तर आपल्याकडे 3/2 आहे आणि हाईट आहे 9. तर काय झालं, 27/4 स्क्वेअर युनिट्स असं लिहूयात आपण याला. 27/4 कुठे आहे, 27/4 म्हणजे ऑप्शन सी आहे, 27/4. कळतंय ना. मग हाईट तर आपण डायरेक्ट लिहिणार आहेत, हाईटमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. ही हाईट आहे, ही जी लाईन गेली x y = 9, ती म्हणजेच हाईट झाली 9 युनिट्स. बेससाठी फक्त आता आपल्याला हे दोन कॉर्डिनेट्स पाहिजे होते, तर आपण काय केलं,
हा y इक्वल्स टू 9 आणि हे इक्वेशन दोघांना सोबत सॉल्व्ह केलं. दोघांना सोबत सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करायचं, एकामधून y ची व्हॅल्यू आहेच ती तिकडे दुसऱ्यात टाकायची, तिकडून x मिळवायचा, संपलं आपलं काम. म्हणजे हे दोन जे x मिळाले आपल्याला यांचं सबट्रॅक्शन म्हणजेच ते बेस झाला त्या ट्रायंगल मध्ये. हाफ इंटू बेस इंटू हाईट फॉर्म्युला आपल्याकडे आहेच, खतम. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आता लगेच. इफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन आर परपेंडिक्युलर टू इच अदर, जर या लाईन्स परपेंडिक्युलर असतील देन द व्हॅल्यूज ऑफ के, ओके याच्यात जो के वापरला कुठेतरी असेल तो बघू आता कुठे येतो के आपण, तर त्या के ची व्हॅल्यू विचारली काय असेल, कुठे के आता पहा. ओके इथे पहिला एक्स स्क्वेअर सोबत एक के चा टर्म आलाय, अजून कुठे के आहे का नाहीये. कंडिशन काय दिली, लाईन्स आर परपेंडिक्युलर. लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील, पुन्हा इथे लिहितो मी आता की एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0, याच्यामध्ये जर लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर काय कंडिशन, ए प्लस बी काय असतो इक्वल्स टू 0 असतो. ही वाली कंडिशन आपल्याकडे आहे परपेंडिक्युलर लाईन साठीची कंडिशन. मग ए म्हणजे कोण आहे आता आपल्याकडे, ए म्हणजे काय, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट कोण आहे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे के स्क्वेअर प्लस 2 प्लस बी म्हणजे कोण आहे, बी म्हणजे -6 आहे, हा -6 इक्वल्स टू 0 असणार, म्हणजेच के स्क्वेअर -4 0 असणार. तर के स्क्वेअर 4 झाला आणि के काय झाला मग +or-2 झाला, संपला आपला आन्सर. एवढंच आहे फक्त, हे छोटासा क्वेश्चन आहे, सिंपल क्वेश्चन आहे, कंडिशन वरती बेस्ड क्वेश्चन आहे की लाईन्स परपेंडिक्युलर होमोजेनियस इक्वेशन गिवन आहे म्हणजे a + b = 0 असतं, हे आपल्याला माहिती पाहिजे. संपलं, याच्यातच आन्सर येऊन जात आहे. ए म्हणजे काय तर तो के स्क्वेअर प्लस कुठे गेलं के स्क्वेअर प्लस 2 आहे आणि बी म्हणजे कोण आहे तर -6 आहे, खतम. ठीक आहे, एवढंच आहे. चलो पुढे जाऊयात, सिंपल होता क्वेश्चन खूप जास्तच. इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द टू लाईन्स इज ट्वाइस दॅट ऑफ द अदर, आता बघा काय दिलं ते, एका लाईनचा जो स्लोप आहे, हे जे काही इक्वेशन गिवन आहे सेकंड डिग्री वाला, याच्यामध्ये एका लाईनचा स्लोप जो आहे तो दुसऱ्या लाईनच्या डबल आहे. स्लोप बद्दल बोलतो ना आपण, स्लोप ऑफ वन लाईन म्हणजे m1 जो आहे तो डबल आहे m2 पेक्षा, असा असेल, किंवा m2 डबल असेल m1 पेक्षा, जे काय असेल ते, बट एक स्लोप दुसऱ्या स्लोपच्या डबल एवढं त्यांनी सांगितलंय. मग हे गिवन झालं म्हणजे काय झालं, इथून रेशो सांगता येईल ना, m1/m2 हा रेशो काय तयार झाला रे, 2:1 हा तयार झाला. म्हणजे m1:m2 हा जर तुम्हाला रेशो गिवन असेल 2:1, तर आपल्याकडे कंडिशन काय बनते, आपल्याकडे कंडिशन बनते m1 + m2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू xy नाही ab, ठीक आहे ना, xy नाही ab, आपण शॉर्टकट मध्ये लिहून घेतलंय आधीच. त्याच्यासोबत काय असतंय, ab = 4mn × h². ही कंडिशन आपल्याकडे आहे, आपण शॉर्टकट म्हणून याला लिहून घेतलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय करायचं, आपण सगळं सबस्टिट्यूट करायचं. विचारलं काय बघा, विचारलं यांनी ab = h² म्हणजे ab/h² हा रेशो फाइंड करायचा आहे. ठीक आहे ना, ठीक आहे, चलो कामाला लागू आता लगेच. m1 + m2 म्हणजे काय होईल, हा रेशो 2:1, मग m1 + m2 म्हणजे 3 झालं, ते 3 चा स्क्वेअर झाला इथे इंटू ab. बट आता इथे एक प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम काय आहे, आता ab नाही ना आपल्याकडे, इक्वेशन जर ते असं असेल ax² + 2hxy + by² = 0 हे असेल तर असं लिहितो आपण, बरोबर ना. याच्यामध्ये a म्हणजे x चा कोएफिशियंट, x² चा कोएफिशियंट आहे, b म्हणजे y² चा कोएफिशियंट आहे. बट आपल्या क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम काय आहे, x² चा कोएफिशियंट कोण आहे, आता हा 1/a, h च्या जागी कोण आहे 2h लिहितो आपण, h म्हणजे 1/h येतो आणि b म्हणजे 1/b आहे. हा कळतंय का, आपल्याकडे रेसिप्रोकल्स आहेत सगळ्यांचे. a म्हणजे आता इथे a असतो, पण हा a नाही आता क्वेश्चन मध्ये, 1/a. 2xy सोबत h असतो एकटा, तर इथे 2xy सोबत h आहे खाली 1/, मध्ये म्हणजे रेसिप्रोकल इथे पण, आणि y² सोबत b असतो तिकडे, y² सोबत 1/b आहे. म्हणजे आपल्याला आता व्हॅल्यू घेताना आपण काय घ्यावं लागतील, या a च्या जागेवर कोण घेणार आपण, a च्या जागेवर आपण 1/a घेणार, b च्या जागेवर 1/b घेणार, = 4 × m × n म्हणजे 2 × 1 2, आणि h म्हणजे पण काय घ्यावं लागेल, 1/h² घ्यावं लागेल. असं असेल तर h² असते ना ते, पण आपला क्वेश्चन मधला h म्हणजे कोण आहे, 1/h आहे. मग इथे h च्या जागेवर काय घ्यायचं आपल्याला, 1/h, त्याचा स्क्वेअर, इथे पण त्याचा स्क्वेअर केला. ओके, आता सिम्प्लिफाय करून लिहा, तर हा 9/ab झाला इकडे, तिकडे काय झालं रे बाबा, 8/h² झाला. आता कोण विचारलंय ab/h², तर ab वर जाऊ द्या, 8 ला इकडे खाली येऊ द्या, इथून डायरेक्ट आन्सर आलं ab/h² म्हणजेच काय होणार आहे 9/8. ठीक आहे,
हे पण फॉर्म्युला बेस्ड होतं. फक्त तुम्हाला ही कंडिशन माहिती असायला पाहिजे आता, जी आपण लिहून घेतली होती पहिल्या पार्टमध्ये. जर तुमच्याकडे रेशो गिवन असेल M1:M2 तर डायरेक्ट आपण ही कंडिशन याच्यामध्ये वापरणार आहेत. ठीक आहे, ओके. चलो, हा पण क्वेश्चन झाला. हा पण सिंपल होता. हा चॅप्टर सिंपल आहे तसा विचार करायला गेला तर ना. थोडेफार फॉर्म्युलेज आहेत, काही शॉर्टकट्स आहेत, त्यांचा जर व्यवस्थित यूज केला आपण तर हे सिंपल आहे चॅप्टर. म्हणजे स्ट्रेट लाईन पण सोपा होता, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पण सोपाच असणार आहे. ठीक आहे, स्कोरिंग चॅप्टर्स आहेत, याच्यामध्ये आपण मार्क्स मिळवू शकतो. म्हणजे जर व्यवस्थित चांगली प्रॅक्टिस जर आपण केली असेल वेगवेगळ्या टाईपची क्वेश्चनची, काय काय टाईपचे क्वेश्चन आत्ता पण पेपरमध्ये आलेले आहेत याच्या मागे मागचे 5 ते 6 वर्षांचे, प्लस आपण आणखी आपली बाकीच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस, एक्स्ट्रावाले क्वेश्चनची प्रॅक्टिस, हे जर व्यवस्थित केलं सगळं तर नक्कीच या चॅप्टरमध्ये जे काही 2 किंवा 3 क्वेश्चन पेपरमध्ये येणार आहेत या पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चॅप्टरचे, हे आपण मार्क्स मिळवू शकतो फुल. ठीक आहे, चलो पुढचा क्वेश्चन मध्ये पाहूयात काय सांगितलंय. जॉइंट इक्वेशन ऑफ 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू लाईन्स गिवन बाय दिस. हे एक होमोजेनियस इक्वेशन गिवन आहे. काय गिवन आहे? 2x² + 5xy + 3y² = 0. आणि आपल्याला अशा लाईनचं इक्वेशन पाहिजे ज्या ओरिजिन मधून पास होत आहेत आणि या ज्या 2 लाईन असतील या 2 लाईन्सला काय आहेत, त्या लाईन्स परपेंडिक्युलर आहेत. आपण एक खूप सोपा चॅप्टर, एकदम खूप काय म्हणतात त्याला खूप सोपा असा शॉर्टकट आपण बघितला आहे. तो शॉर्टकट काय होता की जर या 2 लाईन्सला परपेंडिक्युलर लाईन्स पाहिजे असतील ज्या की ओरिजिन मधूनच पास होत आहेत तर आपण काय करतो, x² आणि y² चे कोएफिशिएंट शफल करतो. म्हणजे 3 इकडे येणार आहे x² सोबत, मधल्या नंबरचं साइन बदलून टाकतो आपण. प्लसच्या ऐवजी मायनस होईल हे 5xy, आणि इकडे 3 च्या जागे म्हणजे हे 2 इकडे जाणार आहे आणि 3 इकडे येणार आहे ना. 3 इकडे घेतला आपण, आता 2 तिकडे जाईल म्हणजे तर तो 2y² = 0 होईल. काय होते मला असं काय बोलतोय मी ठीक आहे, तर हे काय व्हायला पाहिजे इक्वेशन 3x² - 5xy + 2y² = 0. असा ऑप्शन चेक करा कुठे येतो, आणि मला असं वाटतं असा ऑप्शन इथे ऑप्शन सी आहे. 3x² - 5xy + 2y² = 0. सिंपल शॉर्टकट आहे हा. जर तुम्हाला परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन पाहिजे असेल आणि गिवन आहे एक होमोजेनियस इक्वेशन, त्याच्यामध्ये काय करायचं असतं, x² चा आणि y² चा कोएफिशिएंट इंटरचेंज करायचा, आणि जो मधला टर्म आहे xy वाला त्याचा आपण साइन चेंज करणार आहे. ठीक आहे, यस. तर हे आपण आता, हा क्वेश्चन पण सिंपल होता म्हणजे. ओके, तर हा एक नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आलाय. काय क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये, हे गिवन आहे की एक डिग्री 2 वाला होमोजेनियस इक्वेशन गिवन आहे x² - 4xy + y² = 0. एक लाईन गिवन आहे x + y = 10. याच्यातल्या 2 लाईन्स आणि ही थर्ड लाईन, हे सगळं मिळून काय बनवत आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल बनवत आहे म्हणता येते. जर इक्विलॅटरल ट्रायंगल बनवत असेल तर विचारलं यांनी की एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल सांगा. आपण एक शॉर्टकट लिहून घेतलाय की जर एक लाईन आहे आपल्याकडे ax + by + c = 0. ही लाईन जर एका होमोजेनियस इक्वेशन सोबत, म्हणजे 2 लाईनच्या कंबाईन लाईनचं इक्वेशन असेल होमोजेनियस इक्वेशन, त्यांच्यासोबत जर इक्विलॅटरल ट्रायंगल बनवत असेल तर तो जो इक्विलॅटरल ट्रायंगल बनेल त्याचा जो एरिया आहे त्याचा फॉर्म्युला आपण लिहिलाय मगाशी, c² / √3 × a² + b². हा फॉर्म्युला आपण मागच्या पार्टमध्ये लिहून घेतला होता इक्विलॅटरल ट्रायंगल साठीचा एरियाचा फॉर्म्युला. की जर ही लाईन गिवन आहे तर ही लाईन एका अशा होमोजेनियस इक्वेशन मधल्या 2 लाईन सोबत इंटरसेक्ट होऊन, होमोजेनियस इक्वेशन मध्ये 2 लाईन असतील ज्या की ओरिजिन मधून पास होत आहेत, त्यांच्यासोबत जर ही लाईन इक्विलॅटरल ट्रायंगल बनवत असेल तर त्या ट्रायंगलचा एरिया काय असतोय, तर त्या ट्रायंगलचा एरिया काय असतोय, c² / √3 a² + b². मग आपल्याकडे लाईन आहे ना, ही लाईन म्हणजेच ही लाईन आहे आपली. याच्यामध्ये एरिया काय मिळणार आपल्याला, c² म्हणजे हा c म्हणजे -10 आहे खरं तर, त्याचा स्क्वेअर 100 झाला, डिव्हिजन मध्ये √3, आणि a म्हणजे 1 आहे, b म्हणजे 1 आहे. x चा कोएफिशिएंट y चा कोएफिशिएंट पाहिजे असतो a आणि b म्हणजे, तर 1² + 1² तयार झाला हा. म्हणजे आन्सर काय होईल, या 2 ने 100 ला कॅन्सल करा 50 टाइम्स, आन्सर काय येईल 50/√3 स्क्वेअर युनिट्स. एरिया आहे हा. एवढं सोपं होतं हे. 50/√3 ऑप्शन सी मध्ये दिलाय ऑलरेडी यांनी. इतका सिंपल क्वेश्चन आहे. नाहीतर काय करावं लागेल तुम्हाला, हे 2 इक्वेशन सॉल्व्ह करा, त्यांचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढा, मग तिथून ते कोऑर्डिनेट्स मिळतील, त्यांच्यातलं डिस्टन्स फाइंड करायचंय, मग इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला यूज करा, तो जो आपल्याकडे मला वाटतं √3/4 साइड² असतो. जर साइडची लेंथ मिळाली इक्विलॅटरल ट्रायंगलच्या तर तो फॉर्म्युला यूज करता येतो इक्विलॅटरल ट्रायंगलचा. बट ही खूप लेंदी प्रोसेस आहे,
त्यापेक्षा जर लाईनचं इक्वेशन दिलंय तुम्हाला हे या फॉर्मॅटचं दिलेलंच आहे, आणि ही जी लाईन आहे ही अजून एक 2 लाईन सोबत ज्या की ओरिजिन मधून पास होत आहेत त्यांचा हे होमोजेनस इक्वेशन पण दिलंय. जर इक्विलॅटरल ट्रायंगल बनवत असेल तर हा वाला आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करणार एरिया फाइंड करण्यासाठी. ठीक आहे, हे सिंपल होतं, म्हणजे फक्त फॉर्म्युला बेस्ड आहे, तुम्हाला हे सुचलं पाहिजे, हा फॉर्म्युला आठवला पाहिजे. ठीक आहे, पुढे चला, पुढच्या क्वेश्चनवर जाऊ आपण. इफ द स्लोप्स ऑफ द लाईन्स डिफर बाय 2. ओके, आता स्लोप जर डिफरन्स 2 चा असेल तर काय करायचं म्हणतायत ते, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. डिफरन्स 2 चा आहे म्हणजे मला m1 मायनस m2 गिवन आहे 2. आणखी 2 गोष्टी मी फाइंड करू शकतो, ते म्हणजे m1 प्लस m2 हा माझ्याकडे फॉर्म्युला असतो -2h अपॉन b, आणि m1 इंटू m2 हा एक फॉर्म्युला असतो आपल्याकडे a अपॉन b. ठीक आहे, हे 2 फॉर्म्युले आपल्याकडे आहेत, याच्यात सबस्टिट्यूट करू ना व्हॅल्यू आपण. तर मायनस हे 2h म्हणजे काय रे, 2h म्हणजे काय तर -4 आहे. ठीक आहे ना, तर -4 डिवाइडेड बाय b म्हणजे कोण आहे इथे, b म्हणजे 5 आहे, तर हा झाला 4 अपॉन 5. ओके, आणि a अपॉन b, तर a आपल्याकडे ओके इथे असं मला वाटतं असं पाहिजे होतं, हे के स्क्वेअर नाही पाहिजे तो, हे थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे इथे. याच्यामध्ये असा एक क्वेश्चन पाहिजे, हा के इंटू एक्स स्क्वेअर असं पाहिजे, -4xy प्लस 5y स्क्वेअर इक्वल्स टू 0 असं इक्वेशन पाहिजे ते. म्हणजे एक्स स्क्वेअर सोबत के असायला पाहिजे, सोबत त्याचा एक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे के हा त्या एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे, के स्क्वेअर नाही, सॉरी हे टायपिंग मिस्टेक आहे आपल्याकडून झालेली. हा के इंटू एक्स स्क्वेअर येते. मग ए म्हणजे काय तर के आहे, आता के अपॉन बी म्हणजे आपल्याकडे 5 होताच, येस 5. या 3 गोष्टी मिळाल्या. एक तर गिव्हनच आहे डिफरन्स तुम्हाला गिव्हन आहे. ॲडिशन मी आता लिहिली इथं, ते किती आली आपली 4 अपॉन 5 आली. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, m1 प्लस m2 काय असणार -2h अपॉन b असणार, m1 इंटू m2 काय असणार तर a अपॉन b असणार. ती पण व्हॅल्यू मिळाली k/5. या तिघांमध्ये रिलेशन काय दाखवता येईल तुम्हाला माहिती आहे, आता ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे ना, हे 3 जर गोष्टी असतील त्यांच्यात रिलेशन काय दाखवणार आपण, की m1 मायनस m2 हा जो आहे याचा जर स्क्वेअर केलात तर तो काय लिहू शकतो आपण, m1 प्लस m2 या ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि -4 टाइम्स m1 इंटू m2. हा फॉर्म्युला आपण शिकलोय लहानपणीपासून 8वी 9वी पासून, की a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर -4ab. ठीक आहे, a आणि b च्या ऐवजी आपण काय यूज करणार, फक्त m1 m2 यूज करणार. ओके, डिफरन्स काय दिलाय, डिफरन्स 2 दिलाय, त्याचा स्क्वेअर 4 झाला सरळ डायरेक्ट. ॲडिशन काय आलेली आहे, सम आली आहे 4/5, स्क्वेअर मध्ये काय होईल 16/25 प्लस, सॉरी मायनस आहे इथे, मायनस 4 इंटू m इंटू यांची व्हॅल्यू काय आपल्याकडे आहे k अपॉन 5. ठीक आहे, तर याला एक काम करूयात ना, इथे डिनॉमिनेटर सेम करून घेऊ आपण, आणखी एका 5 ने मल्टिप्लाय करू डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला, आणि हा जो 25 तयार झालाय कॉमन झाला आता तो शिफ्ट करू इकडे. तर याचं मिनिंग काय झालं की हा 25 इंटू 4 100 झाले लेफ्ट हँड साईडला झाले 100. इथे बाकी आहे 16 मायनस बाकी आहे 4 इंटू 5 20k बाकी आहे. हा 20k इकडे प्लस करा, 100 तिकडे मायनस करा, म्हणजे काय बाकी राहिलं रे, राहिला 84 मायनस मध्ये मला वाटतं. ठीक आहे, 16 गेले 100 मधून, तर किती राहायला पाहिजे मायनस मध्ये 84 राहायला पाहिजेत, आणि हे म्हणजे 20k, तर k म्हणजे काय असणार -84 अपॉन 20. 4 ने जर कॅन्सल केलं याला तर 4 ने कॅन्सल करून 21 आणि खाली 5 होणार आहे. हा म्हणजे तुम्हाला k भेटायला पाहिजे -21 अपॉन 5. जर हा ऑप्शन मध्ये आहे का चेक करा, -21 अपॉन 5 ऑप्शन मध्ये आहे बी ऑप्शन. ठीक आहे ना, म्हणजे आपण काय केलं लक्ष द्या एक मिनिट, तुम्हाला डिफरन्स सांगितलाय 2 आहे, डिफरन्स लिहून घेतला. जर डिफरन्स दिला असेल आणि इक्वेशन दिले होमोजिनियस, तर मी सांगू शकतो की सम काय असेल, ती फॉर्म्युला आहे माझ्याकडे -2h अपॉन b. प्रोडक्टचा पण फॉर्म्युला असणार a अपॉन b. ठीक आहे, आता हे 2 फॉर्म्युले लिहून ठेवायचे तुम्ही. हे 2 फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी, हे आपण लिहून ठेवणार आहेत, यांना स्टार करून ठेवतो मी. वाटलंच तिकडे पुन्हा बाजूला लिहू आपण की m1 प्लस m2 जे असेल ते असेल -2h अपॉन b, आणि m1 इंटू m2 जे असेल मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट तो असेल a अपॉन b. हे फॉर्म्युले आता आपल्याला लिहून ठेवायचे आहेत. ठीक आहे ना, हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, यांना लिहून ठेवावं लागेल. ठीक, मग जर सबट्रॅक्शन दिलंय तर ॲडिशन लिहा, ही आली, प्रोडक्ट लिहा, हा आला, आणि याच्यामध्ये हे वाला रिलेशन. आता हे तुम्हाला माहिती असतंच, आपण बऱ्याच वेळा 8-9 पासून यूज करतोय. ठीक आहे, त्यात फक्त व्हॅल्यूज टाकायच्यात, ते व्हॅल्यू टाकलं की संपलं, मग आपलं काम कॅल्क्युलेशन करायचं आहे तुम्हाला.
प्लस मायनस स्क्वेअर ॲडिशन सबट्रॅक्शन जे काय असेल ते कॅल्क्युलेशन करून आन्सर आणायचं आहे. पुढच्या क्वेश्चनकडे चला लगेच. सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय द लाईन्स अँड द लाईन. सेंट्रॉइड फाइंड करायचं आहे. सेंट्रॉइड जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय फॉर्म्युला सेंट्रॉइडचा. असा जर ट्रायंगल आहे आपल्याकडे, याच्या ट्रायंगलमध्ये हे कॉर्डिनेट्स x1 y1 झाले, हे कॉर्डिनेट्स x2 y2 जर असतील आणि थर्ड जो व्हर्टेक्स आहे त्याचे कॉर्डिनेट्स x3 y3 असतील, तर सेंट्रॉइड जो असतो जी म्हणतात आपण, सेंट्रॉइडला जी म्हणतो आपण, तो कसा सांगतो आपण की तो x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 आणि y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3 हा सेंट्रॉइड मिळतो, सेंट्रॉइडचे कॉर्डिनेट्स. ठीक आहे ना. मग हे जर तुम्हाला सेंट्रॉइड फाइंड करायचं असेल तर आपल्याकडे सगळ्यात आधी काय असायला पाहिजे, ते ट्रायंगलचे व्हर्टेक्स त्यांचे कॉर्डिनेट्स असायला पाहिजे आपल्याकडे. मग कॉर्डिनेट्स फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल, तर या दोन लाईन्स आहेत आणि ही एक लाईन आहे, यांचा मिळून तो मला वाटतं ट्रायंगल बनणार आहे. म्हणजे ही जी लाईन असेल ती लाईन या दोन लाईनला इंटरसेक्ट करेल कुठेतरी जाऊन, बरोबर ना. आणि ते जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असतील तर ते म्हणजेच काय असतील, दोन ते व्हर्टेक्स मिळतील आपल्याला ट्रायंगलचे. ठीक आहे, असं तयार होऊ शकतं. त्यासाठी आपण काय करायचं आता, सरळ सरळ सगळ्यात पहिल्यांदा एक तर व्हर्टेक्स माझ्याकडे फिक्स आहे. हे बघा आता लक्ष द्या एक मिनिट थोडंसं. जर डायग्राम आपण रफ काढायला गेलो तर याच्यामध्ये ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन्ही पण लाईन्स पास होतात ओरिजिनमधून. म्हणजे हा तर एक व्हर्टेक्स तयार झाला ट्रायंगलचा 0,0. एक तर व्हर्टेक्स मिळालाय मला 0,0 आणि ही जी लाईन आहे ती लाईन अशी काहीतरी गेली असेल कुठेतरी, या लाईनला इथे इंटरसेक्ट झालं तर हे दोन बाकीचे व्हर्टेक्स मिळतील. जर या दोघांना आपण सोबत सॉल्व्ह केलं आणि त्यांचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढले तर ते म्हणजेच ट्रायंगलचे दोन व्हर्टेक्स आहेत. आणि थर्ड व्हर्टेक्स 0,0 असणारच आहे, कारण त्या या दोन लाईन्स इथून पास होत आहेत 0,0 मधून. म्हणजे एक व्हर्टेक्स ओरिजिन आहेच, बाकी दोन व्हर्टेक्स आता आपण सॉल्व्ह करून फाइंड करायचे. सॉल्व्ह करायचं म्हणजे या लाईन मधून एक व्हॅल्यू बनवा. समजा इथून x बनवला, इथून x बनेल 10 - 3y आणि हा सबस्टिट्यूट करायचा पुन्हा या इक्वेशन मध्ये. तर काय होईल इक्वेशन, ते 6 × x² म्हणजेच 10 - 3y लिहायला पाहिजे. 10 - 3y चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x म्हणजे पुन्हा 10 - 3y × y आणि मायनस y² इक्वल्स टू 0. ठीक आहे, ब्रॅकेट स्क्वेअर ओपन करा आता. तर हा 6 × 100 प्लस 9y² मायनस किती होणार आहे, 30 × 2 60y. ओके, प्लस हा होईल 10y मायनस 3y² मायनस y² इक्वल्स टू 0. मायनसमध्ये y² क्वेश्चनमध्येच आहे. ठीक आहे, आता पुन्हा हे सिम्प्लिफाय करून घ्या. तर हा झाला माझ्याकडे 600 प्लस इथे काय होईल 54y² मायनस 6 × 6 36 वरती एक 0y मायनस नाही इथे प्लस आहे 10y आणि हे पुढे दोन्ही मिळून हा झाल्यात -4y² झालेलाच आहे ऑलरेडी. आता y² चे टर्म्स चेक करा किती आहेत ते. एक तर इथे 54y² दिसतोय आणि हा -4y² दिसतोय, म्हणजे 50y² हा एक टर्म तयार झाला. y वाले टर्म्स हे दोन आहेत, -350 होईल ते y आणि जो कॉन्स्टंट तो एकटाच आहे 600 प्लस 600 इक्वल्स टू 0. हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ y. आता कॅन्सल करायला एक तर 0 0 कॅन्सल होईलच, 1 0 1 0 1 0 म्हणजे 10 ने आपण डिवाइड केलं. नंतर डिवाइड करणार 5 ने मी सगळ्यांना, कारण इथे 5 आहे 35 आहे 60 आहे. इक्वेशन राहील y² मायनस 7y आणि इथे काय होईल 5 ने डिवाइड केलं तर 12 राहील, तो 12 इक्वल्स टू 0. याला स्प्लिट काय करणार तुम्ही, -3 - 4 असं स्प्लिट करावं लागेल मिडल टर्मला. तर मल्टिप्लिकेशन पण 12 येणार, म्हणजेच yच्या व्हॅल्यू काय मिळणार आहेत, yच्या व्हॅल्यू मिळणार आहेत +4 अँड +3. y इक्वल्स टू +4 अँड +3 मिळतील. जर y 4 असेल तर त्याच्यासाठी करस्पॉन्डिंग x काय असेल तो पाहिजे मला. तर इथून काढणार ना, x म्हणजेच काय आहे 10 - 3y. तर जर y 4 असेल तर इथे काय होईल 4 × 3 12. 10 - 12 म्हणजे x किती मिळणार -2. आणि जर x इथे जर y 3 असेल तर काय 3 × 3 9. 10 - 9 म्हणजे 1. म्हणजे हा जो पहिला पॉईंट असेल तो असेल -2,4, दुसरा पॉईंट असेल 1,3. ठीक आहे, म्हणजे एक पॉईंट मला मिळाला आहे -2,4, दुसरा पॉईंट मला मिळालेला आहे x म्हणजे 1 आहे आणि y म्हणजे त्यासाठी काय 3 आहे. ठीक आहे ना, तर हा सेकंड पॉईंट मिळाला आहे. म्हणजे दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन भेटले. हे दोन ट्रायंगलचे त्या ट्रायंगलचे दोन व्हर्टेक्स झाले.
तिसरा वर्टेक्स ऑलरेडी माहिती आहे 0,0. आता तुम्ही सेंट्रॉइड फाइंड करू शकता. ठीक आहे, आता सेंट्रॉइड साठी इकडे या. सेंट्रॉइड काय मिळेल बघा. आता इथे लिहू आपण, वेगळा कलर वापरू. ठीक आहे, सेंट्रॉइड काय भेटेल तर x1 प्लस x2 प्लस x3 करायचंय. म्हणजे हा 0 प्लस हा 1 म्हणजे 1 झाला आणि -2 म्हणजे काय झालंय -1. तर हे होईल -1/3 x कोऑर्डिनेट. y कोऑर्डिनेट साठी आता हा 0 प्लस हा 3 म्हणजे 3 प्लस 4 7, मग 7/3 हा काय असेल तर y कोऑर्डिनेट असेल. असा ऑप्शन चेक करायचा आपल्याला कुठे येतो. -1/3 7/3 ऑप्शन काय बी ऑप्शन. -1/3 7/3 हा कोण असेल तर त्या ट्रायंगलचा सेंट्रॉइड आहे. पण सेंट्रॉइड साठी काय पाहिजे 3 व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट्स पाहिजेत. एक व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट आहेत आपल्याकडे 0 0 कारण 2 लाईन्स तिथून सुरू झाल्या. तिसरी लाईन या 2 लाईनला कट करते अशी वाली. म्हणजे हे 2 पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे 2 बाकीचे व्हर्टेक्स आहेत ट्रायंगल मध्ये. मग ते फाइंड करण्यासाठी काय करायचं, ते फाइंड करण्यासाठी त्या 2 इक्वेशनला सोबत सॉल्व्ह करायचं. सोबत सॉल्व्ह करायचं म्हणजे सबस्टिट्यूशन करायचं. या इक्वेशन मधून x ची व्हॅल्यू बनवली, ती परत आपण या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली. या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर हे सगळं कॅल्क्युलेशन करायला लागेल. हे क्वाड्रेटिक बनणार, ते क्वाड्रेटिक सॉल्व्ह करून y च्या 2 व्हॅल्यू भेटणार. मग y च्या पहिल्या व्हॅल्यू साठी करस्पॉन्डिंग x ची व्हॅल्यू काढली मी -2, सेकंड व्हॅल्यू साठी x ची व्हॅल्यू भेटली 1. म्हणजे आता हे 2 पॉइंट तयार झाले. एक पॉइंट झाला 1,3, दुसरा झाला -2,4. हे 2 पॉइंट लिहिले ट्रायंगलचे. आणि मग काय करायचं तर सेंट्रॉइड बनवायचं. -1/3 7/3. ठीक आहे, थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. फक्त तुमचा एकच गोष्ट आहे की या चॅप्टर मध्ये कन्सेप्ट तुमची क्लिअर असायला पाहिजेत. काय करतोय आपण ते, आपल्याला काय करायचं हे जर क्लिअर असेल ना डोक्यामध्ये तर मग जास्त अवघड वाटणार नाही. इफ द स्लोप ऑफ, आणि हे क्लिअर कधी होईल तुम्ही खूप सारे क्वेश्चन जेव्हा सॉल्व्ह कराल, एका चॅप्टरवर 200-300 क्वेश्चन जेव्हा सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्हाला आयडिया येईल की कुठल्या क्वेश्चन मध्ये काय करायला पाहिजे ते. ठीक आहे, इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इज रेसिप्रोकल ऑफ द स्लोप ऑफ अदर. एका लाईनचा स्लोप सेकंड लाईनचा डबल आहे असं सांगितलंय तर म्हणता येते देन द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ स्लोप्स इज. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ स्लोप्स म्हणजे तुम्हाला m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर पाहिजे. लक्षात घ्या, सम ऑफ स्क्वेअर्स पाहिजे म्हणजे m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर फाइंड करायचा आहे. ठीक आहे, आता इथून एक कंडिशन करता येईल की हा m2 जर मल्टिप्लाय झाला तर m1 इंटू m2 म्हणजे 1 भेटलं आपल्याला. हे एक कंडिशन मिळाली म्हणजे प्रोडक्ट ऑफ रूट्स 1 झाला. ठीक आहे, जर प्रोडक्ट ऑफ रूट्स 1 असेल तर प्रोडक्ट ऑफ रूट्सचा फॉर्म्युला आता मगाशी आपण लिहिला होता a/b. म्हणजे हे a/b 1 झालं. a/b म्हणजे काय, a म्हणजे a चे खरोखरच आपला आता, आणि b म्हणजे कोण आहे तर 2 आहे. अपॉन 2 म्हणजे 1. इथून डायरेक्ट मला a ची व्हॅल्यू भेटली 2 म्हणून. जर a2 भेटला असेल तर आपल्याला विचारलं काय m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर पाहिजे. ठीक आहे, काय हरकत नाही. आता आपल्याला पाहिजे m1 प्लस m2. प्रोडक्ट माझ्याकडे आहे. आता सम पाहिजे, तर सम साठी काय असणार m1 प्लस m2 चा फॉर्म्युला -2h/b. ओके, तर m1 प्लस m2 इक्वल्स टू -2h. 2h म्हणजे काय आपल्या क्वेश्चन मध्ये xy सोबत जे काय असतं ते असते 2h. तर हा आहे 2h मायनस ब्रॅकेट मध्ये 2a प्लस 1 अपॉन b म्हणजे 2. ठीक आहे, याच्यात टाका व्हॅल्यू आता a ची व्हॅल्यू 2 मिळाली. तर 2 × 2 4 + 1 5 झाला. हा -5/2 हा तुम्हाला भेटलाय m1 प्लस m2. आता काय पाहिजे, आता पाहिजे मला हे फाइंड करायचं m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर. सम ऑफ स्क्वेअर्स पाहिजेत स्लोपचे. तर एक काम करू ना, मग याचा स्क्वेअर बनवू आपण. इथे m1 प्लस m2 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय असतं m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स m1 इंटू m2. ठीक आहे, याची व्हॅल्यू माझ्याकडे आहे -5/2. ही आहे ना -5/2. याचा स्क्वेअर करेल मी तर 25/4 मिळाला इक्वल्स टू हे तर पाहिजे. आता हे असंच ठेवावं लागेल m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर जागेवरच आहे प्लस 2 × 1 मिळाला. तो प्रोडक्ट 1 आहे, इथेच मिळाला प्रोडक्ट 1 आपल्याला. m1 × m2 1 होता. मग आता एक काम करा ना, हे फक्त पाहिजे तुम्हाला हे विचारलंय m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर सांगा म्हणतात तर हा 2 मायनस होईल. म्हणजे जी काही व्हॅल्यू तुम्हाला रिक्वायर्ड आहे ही वाली ती व्हॅल्यू काय भेटणार आहे 25/4 आणि मायनस काय करावं लागेल हा 2 तिकडे जाऊन मायनस होईल. -2 झाला. समजते ना सगळ्यांना. इथे तोच आहे ना m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर. याची व्हॅल्यू म्हणजे हा 2 तिकडे मायनस होणार फक्त जाऊन. 25/4 - 2 म्हणजे इथे काय होईल 8 मायनस करा तर 17/4 राहिला.
ती व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 17/4. कुठे 17/4? ऑप्शन नंबर ए मध्ये 17/4. ठीक आहे ना. तर हे काय खूप जास्त अवघड असं काही दिसत नाही मला, पण तुम्ही पण पहा, अवघड तर काहीच नाही केलं आपण, खूप सिंपल कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला फक्त कन्सेप्ट जो त्याचा बेस आहे तो माहिती पाहिजे, की जर तुम्हाला रेसिप्रोकल दिला एक स्लोप सेकंडचा, म्हणजेच प्रोडक्ट 1 झाला. प्रोडक्ट 1 झाला की आपण काय करणार, तिथून प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे A/B, इथून त्या ए ची व्हॅल्यू भेटली. मग आता पाहिजे ना आपल्याला सम, त्याची ॲडिशन M1 + M2, तो पण फॉर्म्युला आपल्याकडे, त्यात टाकल्या व्हॅल्यू सगळ्या, तिथून भेटलं आपल्याला M1 + M2. आता पाहिजे M1² + M2². स्क्वेअर कुठून भेटणार, तर स्क्वेअरिंग करून याचा स्क्वेअर तयार करायचा, M1 + M2चा स्क्वेअर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, आला आन्सर. एवढं सिंपल आहे. पुढच्या क्वेश्चनवर जायचं आहे, बट त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला काहीतरी. प्रॉब्लेम काय झालाय की एकच पॉईंट पुन्हा रिपीट टाईप झालाय. मला वाटतंय हे जे काही झालंय याच्यामध्ये मला तर असं वाटतं की हे असं हे डबल झालंय, सगळं हे रिपीट झालं, हा पॉईंटचे कॉर्डिनेट्स. तर एक सिंगल पॉईंट येतो. ठीक आहे, क्वेश्चन वाचू आपण काय तो. जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू पॉईंट 3, -2 अँड परपेंडिक्युलर टू लाईन्स. या दोन लाईनला परपेंडिक्युलर लाईन असतील त्या, आणि त्या पास होतील या पॉइंट मधून. ओके, आता शॉर्टकट म्हणजे काय करायचं, एक तर लाईन्स मला परपेंडिक्युलर असायला पाहिजे, एवढं समजलंय. या लाईन्सला परपेंडिक्युलर लाईन्सचं इक्वेशन जर बनवायचं असेल तर मगाशी आपण शॉर्टकट बघितलाय, x² आणि y² कोएफिशियंट इंटरचेंज करायचा आणि मध्ये साइन चेंज करायचं. तर हा काय होईल आता, -3 इकडे आला कोणासोबत, x² सोबत, मध्ये साइन चेंज केलं 2xy आलं, आणि हा 5 इकडे घेतला तर +5y² झाला, = 0. समजतंय ना सगळ्यांना हे, आपण तो मगापासून शॉर्टकट सांगतोच आहेत. याला पॉझिटिव्ह बनवायचे मला, सगळे टर्म्स तिकडे शिफ्ट करा, तर हा 3x² + 2xy मायनस होणार 5y² = 0. हे काय तयार केलं मी, अशा दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन, ज्या दोन लाईन्स या दोन लाईन्सला परपेंडिक्युलर असतील. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता आणखी एक कंडिशन सांगितली की या दोन लाईन ज्या आहेत ते या पॉईंट मधून पास होत आहेत, 3, -2 मधून. मग आपण मागाशी एक शॉर्टकट जो पहिल्या पार्ट मध्ये बघितला होता तो काय होता की जर एखाद्या पॉईंट मधून लाईन पास होत आहेत तर आपण काय करायचो, त्या एक्सला काय करायचो, x - x कोऑर्डिनेट असं चेंज केलं, वायला काय चेंज केलं, y - y कोऑर्डिनेट चेंज केलं. इथे पण तेच करायचंय. इथे जो x आहे आता त्या एक्सला x - त्याचा x कोऑर्डिनेट 3 असं चेंज करणार आपण, +2 × x म्हणजे x - 3 आहे, आणि y ला चेंज करणार y - प्लस होईल तो 2, -5 × पुन्हा y + 2 ब्रॅकेट स्क्वेअर = 0. स्क्वेअर ओपन करा आता, 3 × इथे होईल x² + 9 - 6x, इथे होणार आहे +2 × ब्रॅकेट मल्टिप्लाय केले मी, xy + 2x - 3y - 6, इथे होणार 5 × y² + 4 + 4y = 0. एक्सपान्शन आपण सगळं ब्रॅकेटचे स्क्वेअर वगैरे मल्टिप्लाय करून घेतलेत. हे नंबर मल्टिप्लाय करून देऊ, म्हणजे आता फायनल तयार झालं आपलं इक्वेशन, 3x² + 27 - 18x + 2xy + 4x - 6y - 12 - 5y² - 20 - 20y = 0. असं इक्वेशन तयार झालेलं आहे. आता काय करायचंय, तर आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. x² एकच टर्म आहे, 3x² लिहून टाकला. त्यानंतर 2xy एक टर्म आहे, +2xy. y² टर्म कुठे, इथे y² टर्म आहे, तर हा झाला -5y². त्यानंतर मला पाहिजेत x वाले टर्म्स कुठे तरी बाबांनो, तर हा एक x वाला टर्म आहे, अजून x वाला टर्म इथे आहे, आणखी x वाला टर्म कुठेच नाहीये, तर -18 + 4 म्हणजे हा झाला -14x. ठीक आहे, आता y वाले टर्म शोधा. y चा टर्म इथे एक मिळाला -6y, इथे एक मिळाला -20y, म्हणजे काय झालं, हे झालं -26y. ओके, आता पाहिजे कॉन्स्टंट काय चेक करा, 27, त्यानंतर -12, 27 मधून जर 12 गेला 15 राहतील, 15 - 20 म्हणजे -5, शेवटी काय असेल, -5 = 0. हे तुमचं आन्सर असणार आहे, फायनल आन्सर. ठीक आहे, आता मॅच करू. 3x² + 2xy पाहिजे, तर हे दोन ऑप्शन तर गेले C आणि D. नंतर पाहिजे -5y²,
नंतर पाहिजे -14x -26x -26y -5 = 0, म्हणजे ऑप्शन काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे. ठीक आहे, सिंपल आहे. सिंपल म्हणजे काय, कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. एक तर पहिला कन्सेप्ट हा होता की जर लाईन्स परपेंडिक्युलर आहेत तर काय होईल, x² y² चे कोएफिशिएंट इंटरचेंज करा, मधलं साइन चेंज करा. तर हे वाला इक्वेशन तयार झालं सिम्प्लिफाय करून. आता त्या दोन लाईन्स या पॉइंट मधून पास होत आहेत, तर जो नवीन एक्सच्या जागेवर जे लिहायचं असेल आता ते आपण काय लिहिणार, x-3 लिहिणार. वायच्या जागेवर काय लिहिणार तर y प्लस, म्हणजे y मायनस तो y1 म्हणजे 2 -2 येतो, y मायनस मायनस प्लस 2 झाला. हे चेंज आपण करून घेतलं पूर्ण इक्वेशन मध्ये. आता स्क्वेअरिंग करायचे आणि सिम्प्लिफिकेशन करायचे प्लस मायनस करून. जे जे सोबतचे सेम टर्म्स असतील ते एकत्र केले तर हे असं वाला इक्वेशन बनणार आहे. ठीक आहे, थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह असणार, बट एवढं तर असणारच. आता आपण सीईटी देतो, एंट्रन्स एक्झाम देतो इंजिनिअरिंगची, कॅल्क्युलेशन तर करावंच लागेल. पुढच्या क्वेश्चनकडे चला. इफ द पेअर ऑफ लाईन्स गिवन बाय दिस इक्वेशन आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन ए इक्वल्स टू, ए कुठे ते बघायचंय, ए किंवा अल्फा असेल मला वाटतं, तो ए झाला पण तो अल्फा आहे. ठीक आहे, म्हणजे हे जे इक्वेशन गिवन आहे हे याच्यातल्या लाईन्स ज्या आहेत त्या लाईन्स म्हणतात परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर लाईनची कंडिशन काय असते, a + b = 0. a म्हणजे x² चा कोएफिशिएंट, b म्हणजे y² चा कोएफिशिएंट. दोघांची ॲडिशन काय असणार, 0 असणार. a + b 0 असणार. इथे कुठे a + b इथे नाहीच आहे अजून, तर पहिले स्क्वेअर करून घ्या. स्क्वेअर करून घेऊयात आपण. इथे होईल x² cos² अल्फा प्लस y² sin² अल्फा प्लस 2 sin अल्फा cos अल्फा xy. ठीक आहे, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर केला आपण, a² + b² + 2ab. ठीक आहे, राईट साईडला काय, तर राईट साईडला आहे x² सोबत पण sin² अल्फा मल्टिप्लाय केला आतमध्ये मी, प्लस y² सोबत सुद्धा काय असणार आहे तर sin² अल्फा असणार आहे. ओके, मग y² सोबतचा जो sin² अल्फा आहे तो डायरेक्ट कॅन्सल्स होतो दोन्ही साईडला. y² sin² अल्फा y² sin² अल्फा कॅन्सल झाले. बाकी सगळं एका साईडला घ्या. आता हा टर्म तिकडे मायनस करून देऊ आणि याच्यातून x² कॉमनली दोघांमधून. तर इथे होता cos² अल्फा, तिकडचा मायनस झालाय तुमचा sin² अल्फा आणि कॉमन काय यांच्यामध्ये x² कॉमन. आता अजून बाकी काय तर हा टर्म बाकी फक्त प्लस 2 sin अल्फा cos अल्फा. याचं काही काम तसं नाहीये, पण ठीक आहे लिहून ठेवू आता आपण त्याला. इंटू xy = 0 तयार झालं हे. तर आता हे इक्वेशन झालं आपलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये, ते जनरल जे असतं सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन त्या टाईपमध्ये तयार झालं. याच्यामध्ये कंडिशन काय असते की a + b 0 असतो. जर लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर a + b 0 असतोय. लाईन्स परपेंडिक्युलर आहेत म्हणजे इथे x² चा कोएफिशिएंट जो काय आहे cos² - sin², म्हणजेच त्याला मी काय लिहू आता cos2 अल्फा लिहूया त्याला. ठीक आहे ना, आणि प्लस b² चा कोएफिशिएंट म्हणजे 0च आहे, तो नाहीच आहे. y² चा कोएफिशिएंट जो b पाहिजे असतो आपल्याला तो नाहीच आहे. y² चा टर्मच कॅन्सल झालाय त्यामुळे तो 0 लिहिणार आपण. मग cos2 अल्फा म्हणजेच काय झालं 0 झालं. तर विचारला काय तुम्हाला आणि अल्फा विचारलाय. मग कुठल्या अँगलसाठी cos 0 असतो रे, तो असतो 90 साठी π/2 साठी. तर म्हणजेच काय होईल 2 अल्फा हा जो अँगल आहे तो काय असणार π/2 असणार. जर 2 अल्फा π/2 असेल तर याचा मिनिंग काय आहे, अल्फा काय असणार π/4 असणार. खतम. हा क्वेश्चन पण संपला इथेच. थोडंसं तुम्हाला डोकं वापरावं लागेल की आपल्याकडे परपेंडिक्युलर लाईन सांगितल्यात आणि हे लाईनचं कंबाईन इक्वेशन दिलं. डिग्री 2 वाला बनणार आहे ना स्क्वेअर केल्यानंतर, तर स्क्वेअर करून घेतलं आपण. इकडे पण सेपरेट केलंय. काय काय कट होत आहेत ते केलंयत, एका साईडला घेतलेत. x² वाले टर्म सोबत लिहिले. हा टर्म काय xy चा टर्म आहे, y² चा टर्मच नाही राहिला. म्हणजे a म्हणजे हा टर्म आहे, b म्हणजे 0 आहे. तर a + b करायचे आपल्याला 0 म्हणून, a + b 0 करायचे. तर काय करणार, हे कॅल्क्युलेशन होतील सगळे. a म्हणजे cos2 अल्फा, b म्हणजे 0 = 0. मग cos θ 0 कधी असतोय, तर cos θ 0 असतो 90 डिग्रीसाठी म्हणजे π/2 साठी. म्हणजे 2 अल्फा हा जो अँगल आहे तो 0 आहे. 2 अल्फा 0 झाला तर अल्फा किती असणार तर π/4 असणार. सॉरी 2 अल्फा 90 झाला, 0 नाही झाला, π/2 झाला. तो 0 तर cos 0 आहे. cos 0 कुठे असेल π/2 ला असेल. 2 अल्फा π/2 तर अल्फा म्हणजे π/4. ठीक आहे, चलो पुढचा क्वेश्चन. असं तुम्हाला असं वाटलं की एखादा क्वेश्चन शिकवताना समजला नाही
तर तुम्ही त्याला पुन्हा बॅक घेऊ शकता. आता आपल्याकडे ऑनलाईनच चालू आहे सगळं, पुन्हा मागे घ्या, पुन्हा समजून घ्या. ठीक आहे ना, सोपं आहे. किती फॅसिलिटी मिळाली तुम्हाला, म्हणजे तसं लाईव्ह लेक्चरमध्ये शिकवतोय तर पूर्ण क्लासमध्ये बसून आपण विचारत पण नाही मुलांच्या मध्ये. एवढं सगळं क्लासमध्ये मुलं असतात, आपण लाजतो विचारायला की हे नाही समजलं सर, ते नाही समजलं सर, किंवा तितका टाईम पण नाही टीचर लोकांना पण की 100 जर मुलं असतील 100 मुलांचे प्रत्येकाचे डाऊट वेगवेगळा असेल काहीतरी, ते पण पॉसिबल नाही होत क्लासमध्ये. इथे तुम्हाला असं वाटलं की नाही समजलं एखादा क्वेश्चन, मागे घ्या व्हिडिओ, पुन्हा बघा, सोल्युशन मिळून जाईल, सेकंड टाइम समजेल. ठीक आहे ना, हे थोडंसं चांगलं आहे. म्हणजे इफ द अँगल बिटवीन लाईन्स गिवन बाय इज tan इनवर्स ऑफ 1/3, हा थीटा आहे. थीटा काय दिला आपल्याला, tan इनवर्स ऑफ 1/3. ठीक आहे, हा गिवन आहे अँगल बिटवीन टू लाईन्स. देन व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा विचारले काय असेल ती. ठीक आहे ना, आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, टॅन थीटाचा फॉर्म्युला आपल्याकडे. टॅन थीटा म्हणजे काय असतंय, मॉडच्या 2√h² - AB अपॉन मध्ये a+b, हा फॉर्म्युला आहे. तर काय होणार याच्यामध्ये आता, हा टॅन थीटा म्हणजे काय होईल रे, टॅन ऑफ दिस म्हणजे 1/3 राहील फक्त. हा 1/3 इक्वल्स टू इकडे झालं 2√h². आता बघा h म्हणजे कोण आहे, XY सोबत काय आपल्याकडे, XY सोबत -3 आहे. XY सोबत कोण असतो, 2h असतो. मग 2h म्हणजे -3, तर h म्हणजे काय, -3/2. तर हा -3/2 चा स्क्वेअर असणार म्हणजे h², मायनस a इंटू बी. a म्हणजे x² चा कोएफिशियंट, b म्हणजे y² चा कोएफिशियंट. तर तो लॅम्बडाच होणार आहे, कारण a म्हणजे 1 आहे, b म्हणजे लॅम्बडा आहे. अपॉन मध्ये आता a+b म्हणजे 1 + लॅम्बडा. असं एक इक्वेशन आपल्याकडे तयार झालं व्हॅल्यूज टाकल्यानंतर. तर काय करायचं आपण, की याला सिम्प्लिफाय करायचं, दोन्हीकडे स्क्वेअरिंग करा. तर हा 1/9 झाला इकडे स्क्वेअर केल्यावर, हा 4 झाला. इथे स्क्वेअर रूट गेला तर आत राहिला 9/4 - लॅम्बडा. डिव्हिजनमध्ये काय आहे, 1 + लॅम्बडा. क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय बनणार, की हा 1 + लॅम्बडा इकडे 1 सोबत मल्टिप्लाय झाला, 1 + लॅम्बडा झाला तो, इक्वल्स टू राईट साईडला हा 4 आत मल्टिप्लाय करून देऊ, नंतर 9 मल्टिप्लाय होईल. किंवा 9 मल्टिप्लाय करा 36, आता आतमध्ये 36 मल्टिप्लाय करून देऊ. 36 मल्टिप्लाय झाले तर काय होईल, 36 ला हा 4 कट करेल 9 टाइम्स, 9 × 9 81. ठीक आहे, 81 मायनस 36 इंटू लॅम्बडा, 36 लॅम्बडा. हा इकडे प्लस करून घ्यायचा आहे, तर तो होईल 37 लॅम्बडा इक्वल्स टू हा 1 तिकडे मायनस झाला, 80 झाला तो. लॅम्बडा म्हणजे काय झाला मग, 80 अपॉन 37. आणि म्हणजे आपली इथे व्हॅल्यू चुकलेली आहे. करेक्ट आहे. आपण खूप छान असं चुकलेलं कॅल्क्युलेशन करताना कुठेतरी काहीतरी. पुन्हा एकदा चेक करू काय झालंय. 1/3 म्हणजे आपण लिहिलं 2√h². h म्हणजे काय, तर माझ्याकडे आहे -3/2 चा स्क्वेअर, 9/4 लिहिला आपण त्याला. ओके, मायनस ab, a इंटू बी म्हणजे लॅम्बडा, आणि 1 + ओके लॅम्बडा. दोन्हीकडे स्क्वेअर. ओ शिट, इथे स्क्वेअर केलाच नाही आपण, इथे पण स्क्वेअर होणार आहे बाळांनो. ठीक आहे ना, इथे पण स्क्वेअर होणार आहे, आपण तो स्क्वेअर केलाच नाही. स्क्वेअरिंग करतोय ना आपण, स्क्वेअरिंग करतोय म्हणलं प्रत्येकच टर्मचा स्क्वेअर झालाय, त्यामुळे आन्सर चुकतंय. ठीक आहे, इकडे तर स्क्वेअर केला 1/9, 2 चा स्क्वेअर केला, हा रूट गेला स्क्वेअर केल्यावर, या 1 + लॅम्बडाचा पण स्क्वेअर होणार आहे, तो इकडे मल्टिप्लाय केला तर इथे 1 + लॅम्बडाचा स्क्वेअर लिहावा लागेल. आणि हे जे कॅल्क्युलेशन आपण केलं होतं ना, ते तर आपलं करेक्ट होतं. म्हणजे आपण 36 केला याला, 9 × 4, 36 मल्टिप्लाय करतोय आतमध्ये, तर 4 ने 9 × 9 राहिलं, हे झालं 81, आणि मायनस काय झालं होतं आपलं 36 लॅम्बडा. ठीक आहे, इथे स्क्वेअर ओपन करू आता. 1 + लॅम्बडा स्क्वेअर + 2 लॅम्बडा इक्वल्स टू 81 - 36 लॅम्बडा. सगळं शिफ्ट करा. तर पहिला टर्म लॅम्बडा स्क्वेअरचा, दुसरा टर्म हा इकडे प्लस झाला म्हणजे 38 झाला लॅम्बडा आता, आणि हा इकडे मायनस झाला तर तो -80 झाला इक्वल्स टू 0. असं हे तयार झालं सगळं. ठीक आहे ना. मग आता याला स्प्लिट करा. हे तर सिम्पल आहे, हे तर दिसतंय मला सरळ 40 - 2 आहे म्हणून, मल्टिप्लिकेशन -80. म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू एकतर असेल -40 किंवा लॅम्बडाची व्हॅल्यू असेल +2. आता कंडिशन काय सांगितली आहे, लॅम्बडा शुड बी ग्रेटर ऑर इक्वल टू 0. तर ही तर व्हॅल्यू होऊ शकत नाही -40 वाली, म्हणजे आन्सर काय असणार आहे आता 2. लॅम्बडा म्हणजे काय असेल, 2 असेल. कॅल्क्युलेशन आपण छोटंसं चूक झाली होती आपली एक, इथे स्क्वेअर आपण केलं नव्हता, इथे पण स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे, छोट्या मोठ्या मिस्टेक होतात, बट त्या मिस्टेक आपल्याला शोधता आल्या पाहिजे चालूमध्येच. नाही तर काय होतंय,
की जर ती मिस्टेक नाही सापडली लवकर तर तो वेळ जातो पुन्हा. एक तर आधीच वेळ गेलेला असतो कॅल्क्युलेशन करण्यामध्ये, आणि त्यात पण जर ती लवकर मिस्टेक नाही सापडली पुन्हा मागे जाऊन तर आणखी वेळ जातोय. म्हणजे हा वेळ आपण वाया घालवण्यापेक्षा तो दुसऱ्या क्वेश्चनला यूज करू शकतो जर तुम्ही कन्फर्म नसाल तर. ठीक आहे ना. तुम्हाला जर फिक्स माहिती आहे काय चूक झाली सापडते लगेच तर ती करेक्ट करायला पाहिजे. छोट्या चुकीसाठी आपण आपले मार्क नाही वाया घालवायचे. पुढच्या क्वेश्चनला चला की स्लोप ऑफ द लाईन्स गिवन बाय दिस इक्वेशन आर इन द रेशिओ 1:2 देन एच इज ओके. एचची व्हॅल्यू दिली आहे आणि याच्यामध्ये काय दिलंय रेशिओ दिलाय 1:2 ओके. स्लोपचा रेशिओ दिलाय 1:2 तर आपल्याकडे काय असतंय कंडिशन अशी असते की m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ab इक्वल्स टू 4 टाइम्स m1 m2 इंटू h स्क्वेअर. ठीक आहे. तर हा रेशिओ आपल्याकडे 1:2 आहे म्हणजे हे 1 + 2 3 झालं. 9 इंटू ए म्हणजे काय आता ए म्हणजे 1 आहे इंटू बी म्हणजे 2 आहे. ठीक आहे. इक्वल्स टू 4 इंटू m1 इंटू m2 हा तर 2 होणार इंटू h स्क्वेअर. h म्हणजे hच आहे इथे तर h स्क्वेअर झाला. इथे 2 कॅन्सल करा. hचा स्क्वेअर म्हणजे मिळालं मला 9/4 तर h म्हणजे कोण असेल 3/2 असेल प्लस मायनस 3/2 असेल प्लस मायनस. तर इथे काय दिलेलं आहे प्लस वाला 3/2 दिलेला आहे म्हणजे आन्सर काय असेल प्लस वाला 3/2. हे सिंपल होतं याच्यामध्ये. म्हणजे आता मला वाटतं की पुन्हा सांगायची पण गरज नाही काय करायचं ते. ही कंडिशन आपण खूप वेळापासून लिहितो. मगाशी पण आपण लिहिली एका क्वेश्चनमध्ये आणि आपण त्या पहिल्या पार्टमध्ये पण डिस्कस केलं याला. ठीक आहे. m1 m2 म्हणा किंवा m × n म्हणा काही पण म्हणा त्याला. तर तो रेशो माहिती असेल तर आपल्याकडे ती कंडिशन असते. ती कंडिशन यूज केली की आन्सर भेटणार आहे. एक मिनिट क्वेश्चन मागे गेला का एखादा. हा यस हा क्वेश्चन गेला मध्येच. ओके. हे म्हणतायत जर असं लाईन्स असतील या टाईपच्या लाईन्स अशी एक लाईन आहे अशी एक लाईन आहे तर आपण त्यांचं कंबाईन इक्वेशन या फॉर्ममध्ये लिहितो बाबा. हे तर माहिती आहे आपल्याला ऑलरेडी. अशा दोन लाईन असतील तर आपण त्यांना कंबाईन करणार या टाईपमध्ये. दोघांचं मल्टिप्लिकेशन इक्वल्स टू 0 करणार आहेत. पुढे काय विचारतात देन द इक्वेशन ऑफ पेअर ऑफ अँगल बायसेक्टर्स ओके ऑफ द लाईन्स. याच्यात ज्या दोन लाईन्स आहेत त्यांच्या अँगल बायसेक्टरचं इक्वेशन पाहिजे कंबाईन इक्वेशन जॉईन देन द इक्वेशन ऑफ पेअर ऑफ अँगल बायसेक्टर. म्हणजे कंबाईन इक्वेशन पाहिजे आपल्याला अँगल बायसेक्टरचं. पुन्हा एकदा शॉर्टकट आहे आपल्याकडे. आता काय शॉर्टकट आहे आपल्याकडे तर असं इक्वेशन दिलं असेल तर अँगल बायसेक्टरसाठी आपण काय सांगतो x² - y² अपॉन a - b इक्वल्स टू xy अपॉन h. ठीक आहे. तर हा शॉर्टकट आहे आपल्याकडे. डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. x² - y² अपॉन a - b म्हणजे 1 मायनस मायनस प्लस झाला 5 आहे. हा -5 ना b म्हणजे इक्वल्स टू xy अपॉन h म्हणजे किती रे आता 2h म्हणजे -4 तर h म्हणजे -2. xy सोबत जो असतो तो काय असतोय 2h. आपल्याला काय पाहिजे h. हाफ करला आपण त्याला हाफ केला. हे तयार झालं x² - y² अपॉन 6 म्हणजेच xy अपॉन -2. -2 ने कट करा हे -3 होईल तो तिकडे मल्टिप्लाय झाला म्हणजे x² - y² इक्वल्स टू -3xy मिळालाय. हे इकडे प्लस करून टाका त्याला म्हणजे x² + 3xy -y² इक्वल्स टू 0. हे असं इक्वेशन भेटलं आणि आता ऑप्शन चेक करायचं आपण x² + 3xy -y² असं ऑप्शन कुठे ऑप्शन डी आहे x² + 3xy -y². ठीक आहे. हे बघताय तुम्ही 2024चा क्वेश्चन आहे खरं तर. हा 24 मध्ये हा क्वेश्चन आलाय. अवघड नाही कळलं ना. खूप सोपं आहे. हा चॅप्टरच खूप सोपा आहे. तुम्हाला फक्त सगळे फॉर्म्युले एकदम पार्ट पाहिजेत एकदम क्लिअर पाहिजेत. दुसरी गोष्ट बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते यूज करता आले पाहिजेत. तिसरी गोष्ट तुमचे कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग पाहिजेत. हे असं दिलं असेल इक्वेशन आणि अँगल बायसेक्टरचं इक्वेशन पाहिजे असेल तर आपल्याकडे हे आहेच कंडिशन ऑलरेडी. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं सॉल्व्ह केलं बाकी काहीच नाही केलं. ठीक आहे ना. हे खूप सोपं आहे म्हणजे. चला आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. एक ट्रायंगल OAB इज फॉर्म्ड विथ लाईन्स अँड द लाईन AB ओके. इक्वेशन ऑफ लाईन AB इज ABचं इक्वेशन पण दिलंय. एक ट्रायंगल फॉर्म होतो म्हणतायत. ही एक लाईन आहे AB लाईन. ठीक आहे ना. ह्या लाईन ABचं इक्वेशन आहे आणि हे कंबाईन इक्वेशन दोन लाईनचं. या दोन लाईन्स आणि ही एक लाईन अशा 3 लाईन मिळून एक ट्रायंगल बनवतात ट्रायंगल OAB ज्याचा एक व्हर्टेक्स O तर आहेच फिक्स. ठीक आहे. देन द इक्वेशन ऑफ मीडियन ऑफ द ट्रायंगल ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन इज ओ माय मीडियन ऑफ ट्रायंगल ड्रॉन फ्रॉम ओरिजिन ओके. एक काम करू आपण आता असा एक ट्रायंगल बनवू आपण की हा ट्रायंगल असेल या टाईपमध्ये. अशा दोन लाईन चालल्यात. ही एक लाईन
आणि ही अशी तिसरी लाईन चालते, ठीक आहे ना, ही थर्ड लाईन आहे. तर हा एक ट्रायंगल तयार झाला. इथे ओ आहे समजा, इथे ए आणि इथे बी आहे, ठीक आहे ना. तर ते म्हणतायत की इक्वेशन ऑफ मीडियन सांगा ऑफ द ट्रायंगल ड्रॉन फ्रॉम ओरिजिन. म्हणजे काय, ओरिजिन मधून जर आपण मीडियन ड्रॉ केली इथून, ही वाली मीडियन, याला नाव देऊ आता ओ एम नाव देऊ आपण हिचं ओ एम. ती जी ओ एम ट्रायंगलची मीडियन आहे, हा मीडियन आहे म्हणजे काय, हा मिड पॉइंट आहे एबीचा. ओके, जर हा मिड पॉइंट असेल तर काय करायचं आता, या लाईनचे इक्वेशन आहे 2x + 3y - 1 = 0. हा जो पॉइंट आहे त्याला म्हणू आपण x1, y1. हा पॉइंट असेल x2, y2. ठीक आहे, ठीक आहे, असं एवढं आपल्याला माहिती आहे. आता जर असं असेल तर तो पॉइंट एम जो आहे ना, पॉइंट एम, त्याचे पण तुम्ही कोऑर्डिनेट सांगू शकता. मिड पॉइंट असल्यामुळे तो काय होईल, x1 + x2/2 y1 + y2/2. हा कोण असणार आहे, तो पॉइंट एम असणार आहे. ठीक आहे, मग आता मला एक सांगा की जर या दोन लाईन्स आपल्याकडे आहेत तर आपण एक काम करू ना, ही एक लाईन आणि या दोन लाईन, या दोन इक्वेशनला जर आपण सोबत सॉल्व्ह केलं तर काय होणार, त्यांचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन भेटतील. ठीक आहे, म्हणजे या लाईन मधून आता एक व्हॅल्यू बनवून घ्या कोणाची तरी. समजा मी इथून x ची व्हॅल्यू बनवतो. x म्हणजे काय मिळेल मला, 1 - 3y/2 मिळाला. आणि हा आता मी या सेकंड इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करणार. x² म्हणजे काय झाला, 1 - 3y/2 ब्रॅकेट स्क्वेअर -4 × x म्हणजे पुन्हा /2y आणि +y² = 0. असं माझं हे इक्वेशन तयार होतंय. ठीक आहे ना. आणखी सिम्प्लिफाय करू याला, तर काय होईल हे, मला वाटतं आता बरंच सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, बघूयात. याचा स्क्वेअर करा तर हा होईल 1 + 9y² - 6y / 4 मायनस हे 2 तर त्याला कट करेल म्हणजे -2 आहे. आणि ब्रॅकेटमध्ये काय झालं, y पण मल्टिप्लाय म्हणजे -2y झाला. हा 2 ने तर कट केलंय, -2y आत मल्टिप्लाय करतोय 1 सोबत आपण, तर -2y झाला तो. आणि मायनस मायनस प्लस होईल 2y × 3y 6y² झाला. ठीक आहे, डिनॉमिनेटरला काहीच नाहीये आणि प्लस पुढे पण y² एकटाच आहे, = 0 आहे. याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय. तर डिनॉमिनेटर सेम करून घेऊ ना आपण. 1 + 9y² - 6y. इथे पण 4 मल्टिप्लाय होईल सगळ्यांसोबतच, तर 4 × 2 8y झालं. ते हे 7y² आहे, त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं 28y² झाला. तो अपॉन मध्ये कॉमन झाला 4 = 0. तर इक्वेशन काय झालं फायनल, 28 + 9 म्हणजे किती रे बाबांनो, 37y² झालं ते. ओके, y चे टर्म्स काय झाले, -14y झाले आणि कॉन्स्टंट राहिला 1 = 0. असं इक्वेशन तयार झालं याचं. ठीक आहे, आता हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. याला सॉल्व्ह करायची गरज नाही, कारण हा जो m पॉइंट पाहिजे ना, त्या m पॉइंटचे जे कोऑर्डिनेट्स आपण विचारतोय ते काय पाहिजे आपल्याला, y1 + y2/2 y कोऑर्डिनेट आहे आणि x1 + x2/2 x कोऑर्डिनेट आहे. तर एक काम करू ना, हे जे क्वाड्रॅटिक मिळालंय याच्यामधून y ची व्हॅल्यू काढत बसायचीच नाही आपण डायरेक्ट y1 + y2 मिळवायचा. y1 + y2 म्हणजेच काय, या क्वाड्रॅटिक मध्ये सम ऑफ रूट्स काय असतं, -b/a. -b म्हणजे काय, 14 होऊन जाईल तो, आणि a म्हणजे कोण, 37 होऊन जाईल. y1 + y2 मिळाला 14/37. तर मला काय पाहिजे, मला पाहिजे y1 + y2/2 म्हणजेच काय होईल, 2 ने डिवाइड करा 14 ला, तर 7/37. हा कोण मिळाला तुम्हाला रे, तो जो पॉइंट m आहे त्या पॉइंट m चा y कोऑर्डिनेट भेटला. कळतंय का, काय केलं समजलं ना. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं क्वाड्रॅटिक y मध्ये, बट याला आता सॉल्व्ह नाही करत बसलो आपण. y ची व्हॅल्यू नाही काढायची आपल्याला y1 + y2/2 पाहिजे. तर याच्यामध्ये हे y मध्ये क्वाड्रॅटिक आहे ना, याचे रूट्स काय असतील, y1 आणि y2. मग सम ऑफ रूट्स वापरलं डायरेक्ट मी, α + β - b/a. y1 + y2 - b/a. हे झालं तयार. आपल्याला y1 + y2/2 पाहिजे, दोन्ही डिवाइड केलं 7/37 मिळाला. हा y कोऑर्डिनेट. ठीक आहे, आता हा जर y कोऑर्डिनेट मिळाला 7/37, लक्ष द्या थोडंसं आता. इथून आता x कोऑर्डिनेट फाइंड करायचा आहे. तो कसा फाइंड करणार, हा जो पॉइंट m आहे तो पॉइंट या लाईनवर लाई करतो, या लाईनवरती आहे ना तो. म्हणजे तो या लाईनवरती असेल तर आपण काय करू शकतो,
आपण त्याला या लाईनच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू शकतोय. हे जे लाईनचं इक्वेशन सांगतोय आपण त्याच्यामध्ये आपण त्याला सबस्टिट्यूट करणार. म्हणजे हा 7/37 कुठे सबस्टिट्यूट करायचं या लाईनमध्ये. एक नवीन पेज घेऊ आपण, एका नवीन पेजवर जाऊयात. नवीन पेजमध्ये तोच क्वेश्चन वरती असेल, फक्त आपण जे कॅल्क्युलेशन केलं ते मागच्या पेजवर गेले. आता आपल्याला काय करायचंय, हा जो y कोऑर्डिनेट आपण फाइंड केलाय त्या m चा तो या लाईनमध्ये सबस्टिट्यूट करायचा आहे, या लाईनमध्ये सबस्टिट्यूट करायचा आहे. ही लाईन तिकडे लिहून घेऊयात. ही लाईन काय आहे 2x + 3y - 1. ही लाईन आहे 2x. ओके, वेगळा पेन घेऊ जरा. 2x + 3y, अरे काय होतं रे ते, 2x + 3y - 1 = 0. हे होतं -1 = 0. या लाईन मध्ये काय करायचं, कोणती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आपल्याला, त्या m पॉइंटचा y कोऑर्डिनेट म्हणजे 7/37 सबस्टिट्यूट करायचा आहे y च्या जागेवर. चला आता y मध्ये काय करू आपण, 2x + 3 × 7/37 सबस्टिट्यूट केला मी, -1 = 0. 37 ने मल्टिप्लाय केलं तर किती होणार तो, 74x + 21 - 37 = 0 तयार झालं. ठीक आहे, तर हे काय होईल सबट्रॅक्शन, म्हणजे 74x हे मायनस मध्ये किती झालं रे, 16 - 16 झालं ते = 0. ठीक आहे, 16 तिकडे गेला तर x किती मिळाला आपल्याला, 16/74 म्हणजेच x मिळाला हाफ करायचं आपण याचं 8/37. x किती मिळाला 8/37. y आपल्याकडे काय होता 7/37. y म्हणजेच तो जो पॉइंट मी दाखवला मग अशा लाईन आपण ड्रॉ केल्या होत्या. इकडे असा ट्रायंगल आपला, हा एक ट्रायंगल, हा होता तुमचा मिड पॉइंट. ही OM लाईन फाइंड करतोय आपण, OM लाईनचं इक्वेशन. तर याचा y कोऑर्डिनेट म्हणजेच तो y1 + y2/2 तो मिळाला होता 7/37. आणि याच लाईन मध्ये हा पॉइंट आहे. आपण तो कन्सेप्ट वापरला की ज्या लाईन वरती तो पॉइंट आहे त्या लाईनच्या इक्वेशन मध्ये तो y कोऑर्डिनेट टाकला, तिथून x कोऑर्डिनेट मिळाला, म्हणजेच या पॉइंटचा x कोऑर्डिनेट मिळाला 8/37. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? समजलं नसेल तर आत्ताच व्हिडिओ पॉज करा, थोडंसं मागे जा, याच्या आधी जे आपण केलं सगळं कॅल्क्युलेशन ते पुन्हा पहा आणि मग इथे या परत एकदा. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण आलोय की आपण या पॉइंट m चे कोऑर्डिनेट्स आता फाइंड केले. तुम्हाला काय विचारलं होतं याने क्वेश्चन मध्ये विचारलं की इक्वेशन ऑफ मीडियन, त्या मीडियनचं इक्वेशन बनवा म्हणतायत ते. ही जी OM मीडियन आपण दाखवली आहे, या OM मीडियनचं इक्वेशन बनवायचं. ही वाली मीडियन, या मीडियनचं इक्वेशन फाइंड करायचंय. लाईन आहे ना ती एक, लाईनचं इक्वेशन बनवण्यासाठी आपल्याकडे एक पॉइंट आहे 0,0 त्या लाईनवर, दुसरा पॉइंट आहे हा वाला. तर लाईनचं इक्वेशन बनवा, मग 2 पॉइंट फॉर्म मध्ये बनवा की y- हा पेन नको, आपण दुसरा पेन वापरू. y - y1 म्हणजे तोच पॉइंट पकडू आता आपण, 7/37 डिवायडेड बाय y2 - y1, 0 - 7/37 = x - x1 8/37 डिवायडेड बाय x2 - x1 8/37. तर एक काम तर होईल, आता आपण डिनॉमिनेटर सेम करणार. इथे काय होईल 37y - 7/37. हा खालचा 37 कॅन्सल होऊन जाईल. डिनॉमिनेटर सेम केल्यानंतर होणार कॅन्सल, त्यामुळे 37 मल्टिप्लाय केला इकडे मी, अपॉन खाली -7 आहे. त्यानंतर अरे बापरे, असं इक्वेशन आहे का, चेक करू. इक्वल्स टू, इथे काय झालं रे बाबांनो, हो इथे झालं तयार 37x -8/8. हे खूप असं ऑड तयार झालं काहीतरीच, असं इक्वेशन नाही आहे आपल्याकडे. काही चुकलंय माझं वाटतं, एक मिनिट ना, लिहिताना काहीतरी चुकतंय माझं असं वाटायला लागलं. एकदा परत चेक करू आपण, पुन्हा लिहू. हे सगळं काहीतरी गडबड केल्यासारखं वाटायला लागलं मला. OMचं इक्वेशन बनवायचं ना आपल्याला, OMचं इक्वेशन पाहिजे ना, इक्वेशन ऑफ मीडियन. ओके ठीक आहे, मीडियनचं इक्वेशन बनवायचं. तर असं केलं तर काय होईल, समजा y - 0 अपॉन, सॉरी मी उलटं लिहिलं मला वाटतं. ठीक आहे, बघूया काय होईल. y - 0 अपॉन y2 म्हणजे y - y1 अपॉन y2 - y1. इथे 7/37 = x - x1 अपॉन x2 - x1 8 - 8/37 -0 येते.
हे -0 काही फरक नाही पडणार, ठीक आहे ना. तर एक काम तर झालं, 37 कॅन्सल झाले. येस, आता सिम्पल झालं आहे. इकडे काय होईल, y/7, तिकडे काय झालं आहे x/8, क्रॉस मल्टिप्लाय करा, तर हे झालं 8y म्हणजेच 7x. म्हणजे लाईनचं इक्वेशन काय असेल, 7x - 8y = 0. हे आपलं फायनल इक्वेशन आहे. काहीतरी कॅल्क्युलेशनमध्ये मी गडबड लिहिली, मला कळलं नाही, मी कॅन्सल केलं, परत चेक केलं, पुन्हा असं आलं. हे 2 पॉईंट फॉर्म वापरला, म्हणजे y - y1 / y2 - y1 = x - x1 / x2 - x1. x1 y1 हा आहे, x2 y2 हा आहे, कुठला पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग y मायनस हा घेतला 0, तर मग काय होईल, y2 - 0 म्हणजे हा -0, 7/37 - 0, x - 0 / 8/37 - 0. इथून आपण डिनॉमिनेटर तर कट होतील, वरती येईल, दोन्ही नंबर कॉमन आहेत, ते कट झाले, क्रॉस मल्टिप्लाय केलं, हे इक्वेशन मिळालं. 7x - 8y = 0, ऑप्शन बी असेल. हे सगळं करताना तुम्हाला खूप जास्त स्पीडने कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. मॅथचा पेपर आपला आहे 90 मिनिट्समध्ये सॉल्व करायचा. 90 मिनिट्स आहेत आणि क्वेश्चन किती आहेत, क्वेश्चन्स आहेत 50 क्वेश्चन्स. मग जर तुमच्याकडे 50 क्वेश्चन सॉल्व करायला 90 मिनिट्स असतील, याचा मिनिंग असा आहे की एक क्वेश्चन सॉल्व करायला तुम्हाला 1.5 मिनिट पण नाही जवळपास, ठीक आहे ना. एका मिनिटात एक जर केला तर 50 मिनिटात 50 क्वेश्चन होतील, पण तितकं होणार नाही, ठीक आहे, इतकं होऊ शकत नाही फास्ट. 90 मिनिटामध्ये आपल्याला 2 मिनिटात जर एक क्वेश्चन झाला तरी पण 100 मिनिट लागायला पाहिजेत. मग 2 मिनिटात एक क्वेश्चन, तर 50 क्वेश्चनला 100 मिनिट लागतील, पण तितके पण आपल्याकडे नाही आहेत. म्हणजे एका क्वेश्चनला 2 मिनिट पण पूर्ण नाही आहेत. कळतंय का तुम्हाला हे? त्याच्यामुळे काय की 2 मिनिटाच्या आत जर क्वेश्चन करायचा आहे तर तुमची इतकी प्रॅक्टिस झालेली असलेली पाहिजे की क्वेश्चन तुम्ही बघताय आत्ता, तर तो बघितल्या तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला त्याच्यामध्ये काय करावं लागणार आहे ते. म्हणजे याचा मिनिंग काय की हे कधी होईल, जर तुम्ही त्या टाईपचा सेम या टाईपचा क्वेश्चन आधी सॉल्व्ह केलेला असेल तरच हे शक्य आहे. क्वेश्चन पाहिला की लगेच फिक्स माहिती आहे काय करायचं ते. एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे, म्हणजे एवढे नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजेत की क्वेश्चन समोर आला की आपल्याला माहिती पाहिजे याच्यामध्ये काय करून आपल्याला आन्सर येईल ते, ठीक आहे. तर मला वाटतं हा पण 24चा क्वेश्चन होता. आणखी क्वेश्चन राहिलाय आणि मग हे संपेल. ओके, याच्या आधी आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ पटकन राहिलेला. कुठे गेला ते, अरे बापरे, पीछे तो देखो, आगे तो देखो. हाँ ठीक आहे, चलो आता हे आलंय. काय गिवन आहे बघा. P1 P2 काय म्हणता येते, आर परपेंडिक्युलर डिस्टन्सेस फ्रॉम पॉइंट, या पॉइंट पासून कोणाचे डिस्टन्स आहेत ते, टू द पेअर ऑफ लाईन्स. हे जे काही इक्वेशन दिलंय याच्यात ज्या लाईन असतील त्यांचे लाईनचे डिस्टन्स आहेत ते परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, म्हणजे लाईनचं इक्वेशन लिहून घेऊ आपण. लाईनचं इक्वेशन आहे 2x² - 5xy प्लस 2y² = 0. ओके, हे एक कंबाईन इक्वेशन गिवन आहे. काय म्हणतो आपण त्याला, येस, अशा दोन लाईन्स ज्या ओरिजिन मधून पास होत आहेत, होमोजेनियस डिग्री 2चं इक्वेशन आहे, दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन म्हणायचं, ठीक आहे. हे इक्वेशन गिवन आहे आणि म्हणतायत या इक्वेशन मध्ये ज्या दोन लाईन आहेत त्या दोन लाईन्सचं डिस्टन्स या पॉइंट पासून गिवन आहे P1 P2. म्हणजे या दोन लाईनला तुम्हाला स्प्लिट करावं लागेल. मग जर दोन लाईनला स्प्लिट करायचं असेल तर काय करणार, याला मी असं लिहिणार. आता फॅक्टराइज करता येते का पाहणार आपण सगळ्यात पहिले. जर फॅक्टराइज करता आलं तर सोपं आहे. मल्टिप्लिकेशन 4 आणि हा 5 म्हणजे -4 - 1 करू शकतोय. यात दोन व्हेरिएबल्स आहेत, तरी पण मी त्याच फॉर्म मध्ये लिहिणार. -4 सोबत आता xy असेल, xy, -1 सोबत पण xy आणि प्लस 2y² = 0. फॅक्टराइज जर होत असेल ना, तर सगळ्यात सोपी मेथड हीच आहे. दोन कंबाईन इक्वेशनला सेपरेट जर करायचं असेल तर फॅक्टराइज करून बघा होतंय का. होतं इथे फॅक्टराइज. 2x कॉमन घेतल्यानंतर x - 2y राहणार आहे. इथून मी -y कॉमन घेईल तर x - yच, ओके, x - 2y असंच बाकी राहणार आहे. म्हणजे इथे पण सेमच ब्रॅकेट तयार झाला, 2y = 0 वाला. हा ब्रॅकेट जर कॉमन लिहिला x - 2y, तर सेकंड ब्रॅकेटमध्ये मिळेल मला 2x - y = 0. कॅल्क्युलेशन तुम्हाला एकदम असं विजेच्या गतीने, लाईटच्या स्पीडने करावं लागतील, तेव्हा जाऊन ते सगळा पेपर 50 क्वेश्चनचा कंप्लीट होऊ शकतो. नाहीतर जर तुम्हाला कॅल्क्युलेशनला खूप वेळ लागत असेल अजून सुद्धा, तर प्रॅक्टिस करा कॅल्क्युलेशनची. ॲटलिस्ट बघून कॅल्क्युलेशन करा. एखाद्या क्वेश्चनमध्ये काय काय कॅल्क्युलेशन असतील ते पाहून समजून घेऊन मग ते सॉल्व करा पटपट. अशी प्रॅक्टिस करा कॅल्क्युलेशन करायची. फिजिक्समध्ये पण तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत, मॅथ्समध्ये पण क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत.
कॅल्क्युलेशनचा स्पीड असल्याशिवाय पेपर पूर्ण होणे शक्य नाही, ठीक आहे ना. तर ही एक लाईन होईल x मायनस 2y इक्वल्स टू 0 अँड सेकंड लाईन होईल 2x मायनस y इक्वल्स टू 0. ठीक आहे, दोन लाईन आपण सेपरेट केल्या. आता काय सांगितलंय, फर्स्ट लाईनचं जर डिस्टन्स फाइंड केलं आपण या पॉइंट पासून तर ते म्हणजे P1 आहे. तर P1 म्हणजे काय असणार, पॉइंट आणि लाईन मधलं डिस्टन्स. आपल्याला माहिती आहे काय करतो फॉर्म्युला आपण, त्याचे लाईनचं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये हा पॉइंट सबस्टिट्यूट करून टाकायचा. एक्सच्या जागेवर काय लिहिणार 2 लिहिणार, मायनस 2 इंटू वायच्या जागेवर काय लिहायचं आहे 1 लिहायचं आहे, -1 लिहायचं, सॉरी -1 आहे. इथे कॉन्स्टंट नाहीच आहे. डिवायडेड बाय अंडर रूट a स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 प्लस b स्क्वेअर म्हणजे -2 चा स्क्वेअर 4. तर हे काय तयार होईल रे, P1 ची व्हॅल्यू मला भेटते हा +2 म्हणजे हा वरती 4 झाला आणि अंडर रूट 5 आहे. तर 4 अपॉन रूट 5 हा P1 मिळाला. ठीक आहे, आता P2 फाइंड करायचा आहे. P2 म्हणजे कोण, सेकंड लाईन पासून त्या पॉइंटचा डिस्टन्स, जो काय पॉइंट वर दिलाय त्या पॉइंट पासून या सेकंड लाईनचा डिस्टन्स म्हणजे P2 आहे. आता ठीक आहे, तर इथे पण काय करणार, मॉड मध्ये आपण लिहिणार 2 इंटू एक्सच्या जागेवर 2 मायनस y म्हणजे -1 अपॉन मध्ये अंडर रूट 2 चा स्क्वेअर 4 प्लस -1 चा स्क्वेअर 1. हे काय झालं पुन्हा एकदा, इथे मिळाला हा 4 + 1 5 अपॉन रूट 5. सध्या असंच ठेवू थोड्या वेळासाठी, ठीक आहे. आणि हे झाला P2 पण मिळाला, P1 पण मिळाला. हे कॅन्सल होतंय हा, पण मी कॅन्सल नाही केलं, राहू दे असंच, काही प्रॉब्लेम नाही. आता मला काय पाहिजे, आता मला पाहिजे P1 इंटू P2. यांनी विचारलंय P1 इंटू P2 सांगा. तर काय करायचं, P1 ची व्हॅल्यू आली आहे 4 अपॉन रूट 5 इंटू P2 ची व्हॅल्यू आली 5 अपॉन रूट 5. तर रूट 5 इंटू रूट 5 5 झाले, वरच्या 5 सोबत कॅन्सल झाले, म्हणजे राहिलं किती 4. हे आपलं आता आन्सर आहे. 4 म्हणजे ऑप्शन डी ऑप्शन मध्ये 4 दिलेला आहे. ठीक आहे ना. आणि अशा प्रकारेच आपण हा चॅप्टर आज, कुठला चॅप्टर होता हा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, हा चॅप्टर आज आपण इथे कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे, येस, थँक्यू व्हेरी मच. असं मागे आलं असेलच, थँक्यू. आता तुम्ही काय करायचंय, हा व्हिडिओ जर बघून झाला असेल, हा व्हिडिओ पाहिलाय म्हणजे काय, एक तर तुम्ही पहिला स्ट्रेट लाईन चॅप्टर पूर्ण केलाय, स्ट्रेट लाईनचा सगळा थेरिटिकल पार्ट कंप्लीट केलाय, स्ट्रेट लाईनचे PYQs कंप्लीट केलेत, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा थेरिटिकल पार्ट बघितलाय, आणि आता हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा MCQचा पार्ट पण कंप्लीट झाला. म्हणजे स्ट्रेट लाईन आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, लाईनचा जेवढा काही पार्ट आपल्या सिलेबसला आहे 11 + 12 सगळं मिळून हे आपण सगळं कव्हर केले आतापर्यंत. ठीक आहे ना. आता आपण जे क्वेश्चन या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केले असतील ते क्वेश्चन तर पहिलेच आहेत, लिहून पण घेत असाल सोबत माझ्या. जर थोडेफार क्वेश्चन तुम्हाला समजले नसतील तर व्हिडिओ पुन्हा मागे घेऊन जा, पुन्हा चेक करा, पुन्हा सॉल्व्ह करा, स्वतः लिहून घ्या, समजून घ्या. ठीक आहे ना. हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आणखी एक पुस्तक घ्या किंवा ऑनलाईन बघा तुम्हाला मिळतंय का, PYQचं पुस्तक पाहिजे मला खरं तर. त्याच्यामध्ये अजून पण PYQs असतील. टार्गेटचं बुक घ्याल तर त्याच्यामध्ये पण भरपूर PYQ आहेतच. अजून पण दुसरे पब्लिकेशन बरेच असतील, MTGA, नवनीत, भरपूर पब्लिकेशन आहेत. कुठलं पण तुमच्याकडे जे पुस्तक असेल त्यात PYQ शोधा किती आहेत ते सगळेचे सगळे PYQ सॉल्व्ह करायचे. आपण बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेतच, पण अजून भरपूर असणार आहेत ते. तर ते सगळे PYQs तुम्हाला सॉल्व्ह करायचे. मागच्या 5-6 वर्षांपर्यंतचे जेवढे काही PYQ आलेले आहेत, म्हणजे 19 पासून 24 पर्यंत, हे 6 वर्ष जवळपास, ह्या 6 वर्षांचे PYQ सगळे तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजेत. आता जो हा 1-1.5 महिना याच्यामध्ये बाकी काही करू नका, PYQ चांगले करून जा. PYQ जरी चांगले व्यवस्थित कराल तरी बऱ्यापैकी कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. ठीक आहे, थँक्यू.